सिरीज बनली, पण मग आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्हायरल होईल म्हणून एवढे सिरीज. व्हायरल. प्रत्येक भाग तो मिलियन मध्ये येतात. इतकी सिरीज व्हायरल का झाली काय वाटतंय? पहिलाच ब्लॉग 100K व्ह्यूज होते पहिल्याच ब्लॉगला. 100 केला पहिलेच लॉग. 1-2 तासातच 100K व्ह्यूज आले होते. आदित्य घरी आला होता पुण्यावरून. एक आमचं नॉर्मल डिस्कशन चालू होतं का आपण आता एक नवीन काहीतरी करू. सिरीज म्हणजे आमचं डायरेक्ट पहिलं कोलॅबोरेशन आहे. म्हणजे आदित्यचं आणि माझं आहे ना, हे पहिलं कोलॅबोरेशन आहे का एकत्र जे आहे. सोबत काहीतरी करू. आपल्याला पब्लिक कसं ओळखते हे गावाकडचे, पण आता आपल्याला पब्लिक सिटीतलं पण कॅप्चर करायचे आणि गावाकडचं पण करायचंय. मग काय करायचं, तर ट्युनिंग आपल्याला सिटी आणि गावाच दाखवावं लागेल. तर मग त्याला असं म्हटलं का आपण सिटीतले दाखवू मुली, त्या आपल्या गावाकडे येते, इन्फॉर्मेशन घेते, आपण तर गावाकडचीच आहे. आणि तिच्या मला तर येतं तेव्हा तो काय म्हटला होता की महेश नसतात तर हे काही शक्य नसतं. पूर्ण सॅड झालतं नाही का, श्रद्धा मला सोडून गेलती किंवा मग ते सॅड झालतं. मग आता फनी आणायचंय, तर मग एकदम ट्रेंडिंग विषय काय, मामाची मुलगी, म्हणून आम्ही सोनंदीचं कॅरेक्टर दिलं. स्वानंदी कॅरेक्टर. तुमच्या दोघांच्या बाबतीत मामाची मुलगी हे कॅरेक्टर खूप जणांना माहिती आहे. घरचे आता खुश आहे, पण विषय कसा होता की पहिल्यांदा आदित्यने स्टार्ट केलेलं होतं ब्लॉगिंग. त्याच्यानंतर जवळपास 1-1.5 वर्षांनी मी ब्लॉग स्टार्ट केले. बजेटचा लय मोठा इश्यू राहतो, एवढे 25 जण सांभाळायचे म्हणजे तरी पण म्हणजे घरचे ना एक असं सर्टन टाइम आलता की आता ऑलरेडी बागाचे कामं चालू आहे, त्याच्यामुळे मग ते 20-25 लेबर, हे 20-22 जण होते. मम्मी त्यांना डायरेक्ट लोड येऊन जायचा पूर्ण. पुण्यामध्ये जेव्हा कॉलेजला होतो ना, त्यावेळेस जे नाही ते कामं केले आम्ही आणि त्याच्यानंतर पैसे वगैरे साचून मग आयफोन घेतला होता. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचे स्वागत करतो द स्पेशल कॉमेडीच्या आपल्या एका धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. सो तुम्हाला लक्षात आलं असेलच की आजचा आपला जो गेस्ट आहे तो कोण आहे. सो आज आपल्यासोबत आपल्या बघण्यासाठी आहे महाराष्ट्राचा लाडका व्लॉगर असलेला म्हणजेच महेश डेरे. तुम्ही महेश डेरे आणि आदित्य डेरे यांची जोडी ऐकली असेल, कारण महेश डेरे आणि आदित्य डेरे दोघं भाऊ आहेत. महेश आणि आदित्यची नुकतीच एक जबरदस्त सिरीज येऊन गेली, ज्याचं नाव होतं नकळत घडली सारे. जबरदस्त हिट ठरली, ज्याच्या प्रत्येक भागाला मिलियन्समध्ये व्ह्यूज होते. सो आज आपण महेशसोबत त्याच्या सगळ्या प्रवासाबद्दल, बऱ्याच जणांना आदित्यचा प्रवास माहीत असेल पण महेशचा प्रवास खूप कमी जणांना माहीत असेल. सो महेशच्या आत्तापर्यंत प्रवासाबद्दल किंवा या नकळत घडले सारे या सिरीजच्या प्रवासाबद्दल, ही सिरीज कशी झाली याबद्दल अशा आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज युअर टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो हॅलो महेश, तू स्वागत आहे सोशल कॉर्नर मराठीवर. मध्ये आदित्य येऊन गेलेला आहे. त्याची अपेक्षा होता की दोघं बरोबर, पण ते नाही केलं कारण असतं, कारण तुम्ही दोघं एकाच वेळेस एखाद्या वेळेस आपण अवघड आहे. बरोबर. तर तुझी जर्नी कशी सुरुवात झाली सांग ना मला, की आदित्यचं सगळं आम्ही ऐकलेलं आहे. तुझी कशी झाली ब्लॉगिंग सुरुवात? कारण घरचे कधी म्हणले की काय ब्लॉगिंग करतं, किंवा घरचे खुश आहेत आता? घरचे आता खुश आहे, पण विषय कसा होता की पहिल्यांदा आदित्यने स्टार्ट केलेलं होतं ब्लॉगिंग. त्याच्यानंतर जवळपास 1-1.5 वर्षांनी मी ब्लॉग स्टार्ट केले. बरोबर. आदित्यला मी विचारलं होतं की नेमके कसे ब्लॉग एडिट करायचे. त्यावेळेस माझ्याकडे अँड्रॉइडच फोन होता, आयफोन घेतला, मग पहिलाच ब्लॉग टाकला, चांगला चालला. आदित्यने मदत केली चांगली ब्लॉग वगैरे एडिट करण्यासाठी, किंवा मग सांगितलं त्यांनी, चांगलं चालू गेलं. पहिलाच ब्लॉग 100K व्ह्यूज होते पहिल्याच ब्लॉगला. 100 केला पहिलेच ब्लॉग. 1-2 तासातच 100K व्ह्यूज आले होते. वा. मग आता आदित्यच्या मला तर येतं तेव्हा तो काय म्हटला होता की महेश नसतात तर हे काही शक्य नसतं. असं नाही, पण मग तरी पण माझा एक मित्र आहे वेदांत ताकटे म्हणून, आम्ही दोघांनी फुल सपोर्ट केला. कारण की मी पुण्यामध्ये जेव्हा कॉलेजला होतो ना, त्यावेळेस जे नाही ते कामं केले आम्ही आणि त्याच्यानंतर पैसे वगैरे साचून मग आयफोन घेतला होता. एक ठीक आहे, त्यांनी एक सुरुवात केली ती. नंतर मोबाईलची क्वालिटीवर सगळं राहतं, गॅजेट्स वगैरे असतात, तेव्हा कुठेतरी एक अजून भर पडते. मग मोबाईल वगैरे घेतला, चांगली व्ह्यूज यायला लागले, अजून नेक्स्ट चांगले गॅजेट भेटत गेले, मॅनेजर येत गेला. मग तेच. मग आता कसं होतं की तू पाहता एका सर्टन लेवलला आहेस मोठं, तू पण तू आता 2.5 लाख असं फॉलोअर्स, बरोबर. पण अजूनही तुला आहे त्याचं बघून बघतात का? काही वेळेस होतं बरं का, पण माझा सिरीज मुळे ना कन्फर्म सिरीजमुळे झालं. पहिलं कसं होतं, ब्लॉग तर दोघं बनवायचो आणि जे मला लोक भेटतील ना, किंवा मग जे पब्लिक आपल्याला भेटेल ना, त्यांचं कसं होतं, ब्लॉग तर बराबर सांगायचे का आम्ही ते आता असं झालं, मम्मीला बघितलं, ट्रॅक्टर बघितलं. अरे मी तर म्हणायचो हा ब्लॉग तर माझा आहे, मी आदित्याच्यात कसं काय म्हणाले, म्हणजे ब्लॉग माझे बघायचे आणि नाव आदित्याचं यायचं. मग असं कधी व्हायचं. त्या सिरीज नाही ना, तू दोघांना एकदम सेटअप केलेलं आहे. बरोबर. तुला माहिती म्हणा किंवा त्या तिघींना पण. तर मग ही सिरीज करावी असं कधी वाटलं की नकळत घडले सारे ही सिरीज आपली, बरोबर? सिरीजचं कसं होतं, ठरलं? आदित्य घरी आला होता पुण्यावरून. एक आमचं नॉर्मल डिस्कशन चालू होतं का आपण आता एक नवीन काहीतरी करू. सिरीज म्हणजे आमचं डायरेक्ट पहिलं कोलॅबोरेशन आहे, म्हणजे आदित्यचं आणि माझं आहे ना, हे पहिलं कोलॅबोरेशन आहे का जे सोबत काहीतरी करू.
तर मग असंच ठरलं. आणि आदित्यची फ्रेंड आहे ती कॉलेजमध्येच आहे पायल, आणि भूमी आणि मी आधी वर्क केले याच्या आधी पण. मग त्याच्यानंतर आमचं असं ठरलं की आपण फ्रेंडली सिरीज करायची जिथं कोलॅबोरेशन वगैरे राहील, पेड वगैरे काहीच राहणार नाही. आणि त्यामध्ये आपल्याकडे 3 सिनेमॅटोग्राफर होते. एक शिव होता, पियन आणि ओम, ह्या दोघी जणी होत्या. मग बाकीचे कॅरेक्टर पण भरपूर भेटले आम्हाला त्याच्यानंतर नाही का. मग आम्ही स्वानंदी आली मध्ये. स्वानंदी आली, श्रद्धा होती, सिद्धी, अथर्व, आणि आमचा मेन विलन सागर, सागर. बाकी सपोर्टला होते ओम वगैरे. म्हणजे भरपूर पोर असे होते एकदम भारी, त्यांनी सपोर्ट केला आम्हाला. सिरीज बनली, पण मग आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्हायरल होईल म्हणून एवढे सिरीज. व्हायरल. प्रत्येक भाग तो मिलियन मध्ये येतात. इतकी सिरीज व्हायरल का झाली, काय वाटतं याच्यामध्ये? मला असं वाटतं काय ना, नॉर्मली आपण कसं घेतो की काहीतरी एकदम परफेक्ट बनवायचं आणि परफेक्ट द्यायचं, पण आपल्याला पब्लिक कसं ओळखतं, हे गावाकडचे. पण आता आपल्याला पब्लिक सिटीतलं पण कॅप्चर करायचंय आणि गावाकडचं पण करायचंय. मग काय करायचं, तर ट्युनिंग आपल्याला सिटी आणि गावाच दाखवावं लागेल. तर मग त्याला असं म्हटलं का आपण सिटीतले दाखवू मुली, त्या आपल्या गावाकडे येते, इन्फॉर्मेशन घेते, आपण तर गावाकडचीच आहे. आणि आम्हाला सगळ्यात भारी स्क्रिप्ट रायटर मुलगी भेटलेली होती, जयश्री म्हणून, ती संभाजीनगरची. एकदम बेस्ट स्क्रिप्ट. म्हणजे आम्ही असं होतं, आज जर केलंय का आपल्याला असंच करायचं, आम्ही 1-1, 2-2 तास फोन बोलायचो. दुसऱ्या दिवशी आम्हाला असं वाटायचं की 2-3 दिवस लावला रे ही स्क्रिप्टला, दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट रेडी राहायची direct. नाही, पण ते जे काही ट्विस्ट टाकले ना त्या स्क्रिप्ट मध्ये, प्रत्येक वेळेस काही ना काही मध्ये स्वानंदी येते, किंवा श्रद्धाची, त्याच्यानंतर त्या सध्याची एंट्री होती, नंतर त्या एंडिंगला जो आपण नाही, ते आईचा कसं अवतार होतं माहितीये बघतोय ना. का, आमची ना पहिली सिरीज होती श्रद्धा आणि माझी. पण मग नंतर असं झालं का आम्हाला फास्ट मध्ये एकदम ही सिरीज टाकायची होती. पण मग आदित्य, पायल यांना सगळ्यांना कॉलेज होते. आता सिरीज जर ब्रेक केली तर 100% पुन्हा चालत नाही, हे गॅरंटेड होतं. हे खरंय. मग काय करायचं, तर नाव तेच वापरायचं, सिरीज पहिली इथं मध्ये घालायची फक्त, त्याच्यानंतर कंटिन्यू करायचं पुन्हा. मग आम्ही ते केलं. मग नंतर आता पूर्ण सॅड झालतं नाही का, श्रद्धा मला सोडून गेलती किंवा मग ते सॅड झालतं. मग आता फनी आणायचंय, तर पुन्हा पायल आणि भूमी आल्यानंतर तर काय फनी होणार नाही. तर मग एकदम ट्रेंडिंग विषय काय, मामाची मुलगी, म्हणून आम्ही स्वानंदीचं कॅरेक्टर दिलं. स्वानंदी कॅरेक्टर तुमच्या दोघांच्या बाबतीत मामाची मुलगी हे कॅरेक्टर खूप जणांना माहिती आहे की आहेच आहे. त्यामुळे ते आणणं एक जास्त एक फन एलिमेंट आहे. हा, आणि तसं पण मग म्हटलं आता स्टोरी आपण करतोय, पण मग त्याला एंड कुठेतरी द्यावं लागेल. एंड द्यायचं म्हटलं ना, तर मग काय, तर मग श्रद्धामुळे स्टोरी चालू झाली ती, मग तिच्यामुळेच एंड झाली पाहिजे असं. पण मग जे शेवटी अवतार दाखवला आई त्याचा, की तो एकदमच तसा तो म्हणजे तसा रिअल लाईफ मध्ये तर नाहीच आहे आम्ही तसे मला कोणी. माहिती आहे. कारण की सगळे फ्रेंडली आहे सगळ्यांसोबत, लगेच येणे आई केलं म्हणून लगेच इकडून असं तसं नाही आमचा स्वभाव. पण मग कसं एक सिरीज मध्ये दाखवायचं होतं काहीतरी, आणि केलं ते भारी झालं, सगळ्यांचा सपोर्ट भेटला त्याच्यामध्ये. तुम्ही इतके सगळे जण एकत्र होते, 5-6 जण तुमची टीम असेल, तर मग तुम्ही नाही, आम्ही जवळपास 20-25 जण सोबत होतो. हा, मग ते म्हणून राहिलं, कारण खूप जण आहे ना, सागर आला किंवा अजून खूप जण आले. तर मग तुमचे काय काय गमचे आले, कारण इतके जण ऐकत आले म्हणल्यानंतर तर मजा होतीच, धमाल होती, सगळं होतं. आता त्यामध्ये कसं होतं माहितीये का, जवळपास 20-25 जण, त्यातले 9-10 जण, 7 ते 1 मुली होत्या, बाकी 5-6 मुलं होते. आणि जे रेग्युलरचे पोर होते ते लोणी वगैरे इथलेच होते नाही का, हेल्पसाठी यायचे. बाकी जे मेन कॅरेक्टर होते ते तिथं राहायला होते, मुली वगैरे जे मुलं आहे, एडिटर वगैरे, सिनेमॅटोग्राफरची, ते सगळे तिथं राहिलं होते. मग तेच रोज रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागायचं. सगळा ग्रुप, एक मोठा ग्रुप बनला होता, सगळ्यांना गावची लाईफ एकदम. आणि आपलं कसं एक कडाला घरी नाही का, डोंगराच्या कडाला, त्याच्यामुळे मग कोणाचा हे नाही, त्रास नव्हता, जमून जायचं बरोबर. मग याचं प्रोडक्शन कुठं झालं, म्हणजे शूटिंग सगळं घरीच झालं तुझ्या? आपण आहे ना, स्क्रिप्टच अशी लिहिली होती का जे आपल्याला आपलं घर सोडावंच लागणार नाही, म्हणजे आपलं गाव थोडक्यात. आता काही शूट गावात केलं म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही नको. आणि कसं असतं माहिती का, आम्ही नवीन स्टार्टअप केलता, बजेटचा लय मोठा इश्यू राहतो, एवढे 25 जण सांभाळायचे म्हणजे. तरी पण म्हणजे घरचे ना एक असं सर्टन टाइम आलता की आता ऑलरेडी बागाचे कामं चालू आहे, त्याच्यामुळे मग ते 20-25 लेबर, हे 20-22 जण होते, मम्मी त्यांना लोड येऊन जायचा पूर्ण. मग एवढ्या सगळ्यांचं मॅनेज करायचं, जेवण म्हणा किंवा सगळं राहणं खाणं, हे कसं केलं? का मग काही नाही, होतं ना घरून, शेवटी मम्मी सुद्धा एवढे करायचं म्हटलं थोडं घेऊन जातं. काही नाही, मी त्याच्यात एक असा व्यक्ती आहे का, म्हणजे मी थोडक्यात कसं आदित्यपेक्षा मोठा येतो, त्याच्यामुळे मलाच सगळं मॅनेजमेंट करायला लागायचं. आणि आदित्य काही चिल होता, त्याच्यामुळे तो काही लोड घेत नाही. आई ते स्वभाव बघितलं, आई ते म्हणतो की सगळ्या म्हैस बघायचं म्हणे, मी काही चालून द्या. आणि मग ते माझ्यावर येऊन जायचं, मग माझी व्हायची चिडचिड. मग ते कसं, आता आपण काय राहतं ना का, आता तुमचं समजा पूर्ण टीम आहे, तुम्हाला जर काम करून घ्यायचं तर चिडचिड करणं भाग आहे, थोडं होत असतं. मग ते माझ्यावरच येऊन जायचं की मी चिडचिड करायचं सगळ्यांना, मग ते घोडाला मोकळं व्हायचं. पण मग कसं होतं, ते नंतर त्यांना असं वाटतं की यार हा काय असं चिडचिड करतो वगैरे. पण मग त्याचं एक मागचं हे वेगळं राहतं का, काम झालं पाहिजे पटकन. मग अशी आपण ऑफ कॅमेरा बोललो की तो काय म्हटलं की व्लॉगिंगची ऑडियन्स थोडी वेगळी होती आणि या सिरीजनची ऑडियन्स थोडी बदलली. बरोबर. ते थोडं सांग ना, काय प्रकार झाला नाही?
स्टार्टिंगला कसं होतं माहितीये का, की लोक म्हणजे ओळखायचे, ब्लॉग वगैरे बघतो ते सगळं. हा. पण आता कसं झालं माहितीये का, दादा पुढचा पार्ट कधी येणार कधी आहे, येणार, किंवा मग म्हणजे जेवढी एक्साइटमेंट आहे ना ती अजून जास्त प्रकारे वाढली. म्हणजे आम्हाला असं वाटतं यार काय, म्हणजे मला माहिती की किती फॉलोअर्स वाढले, किती आम्ही रिचला गेलोय. म्हणजे आम्हाला अजून पण वाटत नाही की यार पुढे काहीतरी सिरीज आणावा, किंवा मग म्हणजे पूर्ण नथिंग झालंय. पण जी पब्लिकचा उत्साह बघून असं वाटतं आपण काहीतरी करायला पाहिजे यार पुढे. हीच सिरीज कंटिन्यू करायचा विचार एक का नवीन सीरीज आणायचं? नाही, आता सिरीज तर नाही कंटिन्यू होणार, कॅरेक्टर ॲज इट इज कंटिन्यू होणार. ओके, हे सिरीज दुसरी सिरीज पण कॅरेक्टर हां, कॅरेक्टरीज, किंवा मग आता आपण ब्लॉगर आहे. आपण ब्लॉगर असल्यामुळं कसं आहे, लोकांना सगळा फ्युचर, पास्ट, प्रेझेंट सगळं माहीत झालेलं आहे. का हे काय आहे ॲक्चुअल. मग आपण कसं ब्लॉगमध्ये दाखवतो का आज आम्ही असं केलं, उद्या आम्ही तसं केलं. मग सिरीजमध्ये काय दाखवलं का हे शेतकरीच आहे, फक्त यांच्याकडे मुली ॲड झाले. मुली ऍड झाल्या. मग ते सगळं खरं दाखवलं. मग आता पुढं पण करताना कसं दाखवायचं, याला रिलेट ठेवूनच पुढं. मग आता ते कसं, समजा एक व्हिडिओ आला माझा आणि भूमीचा की आम्ही लग्न केलंय त्याच्यात, नाही का. मग उद्या तुम्ही परत दाखवू राहिले का नॉर्मल सगळं चालू झालं, मग असं नाही करता येणार ना. मग ते तसंच कंटिन्यू करायचं असं. मग स्टार्टिंगला जेव्हा सिरीज सुरू झाली तेव्हा तू आणि आदित्य दोघं ऍज इट इज, म्हणजे महेश आणि आदित्य हेच म्हणून दाखवलेलं आहे, बरोबर? बरोबर. नंतर त्या दोघी ऍड झाल्या. म्हणजे याच्यामध्ये काय असं नाही काय कॅरेक्टर तयार केलं असं काही नाही स्पेशल, नाही स्पेशल कोणी तयार केलं किंवा डायरेक्ट तुमचं कॅरेक्टर ते पुढे ऍड झालं. मग असं म्हणलं बघ की ते ऑडियन्स एका पॉईंटला मुलं जास्त होती, आता मुली जास्त आहेत, किंवा ते लेवल झाले, हे पण थोडं एक्सप्लेन करणार. पहिलं कसं होतं माहितीये का, आपली एक सर्टन एज आहे की 18, 19, 20च्या खालचे मुलं बघायचे व्हिडिओ. म्हणजे जे त्याच्यावरची ब्लॉगिंगचे. ब्लॉगिंग मध्ये काय एक वाईड पब्लिक आहे तुमच्याकडं, जे 5 वर्षाच्या पोरापासून जास्त 19, म्हणजे 60-65 पर्यंत बघते. पण मग जो पटकन धावून येणारे किंवा मग नाही का भाऊ फोटो काढायचे किंवा ते 18 पर्यंतचे होते. पण आता एक रिसेंट व्हिडिओ आमचा भूमीचा आणि माझा, त्याच्यात मध्ये काय झालेलं आहे की 49% जवळपास मुलींनी व्हिडिओ बघितलाय आणि 51%, 52% मुलांनी बघितलंय. मग त्याच्यात असं वाटतंय की जे नवीन कपल आहे किंवा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहे, त्यांचं वॉच टाइम जास्त आहे. त्याच्यातून मला असं वाटतं की कंटिन्यू कसं करायचं. मला तेवढा अनुभव नाही, पण मी माझ्या बहिणीवर किंवा 4 जणांवरून तर असं बघू शकतो का त्यांच्यामध्ये काहीतरी थोडं मिसअंडरस्टँडिंग राहत्या ना, त्या फक्त पुढं आणायच्या. आणि एक जो भेदभाव केला जातो घरात किंवा मग मिसअंडरस्टँडिंग राहते नवरा बायकोमध्ये, सासू सुनामध्ये, विचार करायचा काय ते एकत्र करायचं फक्त असं. नाही जमू शकतं, कारण कास्ट स्ट्रॉंग आहे आणि इतके वर्ष ते सेटअप झालेलं आहे की बरोबर. त्याच्यानंतर असं काही झाली नाही कधी तुमच्या दोघांची, म्हणजे आता त्या कॅरेक्टरच्या नात्यावर तुझ्या आणि भूमीच्या म्हणा किंवा पायला आहे त्याच्यात, ते एकदम चालू शकतं. पण हे तुला माहिती का की अफवा आहेत म्हणून या सगळ्या की तुमच्या तुझं भूमी जमते किंवा पायल साहित्य जमते, असं काय आता कसं आहे माहितीये का, उलट आहे ना, पब्लिकला जे वाटतं ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांना कसं वाटन अजून त्याच्यात हे करून देतो. आता पब्लिकला तर असं वाटत होतं का हे 100% गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहे, आम्ही एक लग्नाचा व्हिडिओ आणला. तुमच्या गावातून मला कॉल आहे बरं का, तुमच्या गावात नाव नाही घेत मी, तुमच्या गावातून मला कॉल आहे की तुला माहिती काय झालं. नाही, आम्ही ना एक इतकं जबरदस्त मेंटेन केलं ना, 7 मुली घरात ठेवायच्या, लय मोठी गोष्ट डायरेक्ट. म्हणजे तुम्ही ना एक विचार करा, मुलीच्या घरच्यांचं परमिशन भेटणं किंवा आणि त्यातले 10 दिवस ठेवणं, लय मोठी गोष्ट आहे. आम्ही एक एवढी प्युरिटी ठेवलेली आणि एवढा विश्वास जनरेट केलाय ना, फॅमिली बॉन्डिंग पहिल्यांदा केलं. एवढे जण 20-25 जण राहणं, मुलांना पण ठेवणं म्हणजे सुद्धा लय मोठी रिस्क आहे. आम्ही एवढे जण ठेवले, सगळ्या गोष्टी केल्या, पण मग आजपर्यंत एवढ्या मुली आल्या, एवढं कोणालाच काही प्रॉब्लेम नाही झाला. मग काही वेळेस होतं बरं का, एक चिडचिड होती मग, किंवा मग काहीतरी भांडणं बिणणं थोडेफार होत राहत्या, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते. पण असं नाही झालं का एकदमच वाईट काहीतरी झालंय. त्यांच्याकडून काही परमिशन भेटले मग, कारण इतक्याला आम्ही भूमिका नाशिकची बरोबर नाही, आता भूमी तर नाशिकची आहे, पायल पुण्याची. त्या दोघी नाही राहणं किंवा ते राहणं हे कसं मॅनेज झालं. आता भूमीचं कसं होतं की भूमी तर पायल म्हणून तर आली होती, म्हणजे एकमेकीचं हे करून. पण मग मी पण पाहिलं तिकडे गेलो होतो, त्या इकडे आल्या होत्या थोडं मग नाही का, मग थोडं हे होतं. आणि आजीन त्या होत्या त्यांच्यासोबत, त्यांच्या फॅमिलीतले होते माणसं. त्यात फक्त श्रद्धा आणि सिद्धी ह्या संगमनेरच्याच आहे, त्यानंतर आल्या. असंच एक एक करून आम्ही सगळं मॅनेजमेंट केलं. बरं, आता मग हे सगळी सिरीज केली, याचं बजेट कसं मॅनेज केलं काय, थोडक्यात हा प्रश्न प्रत्येक बजेटचं कसं होतं माहितीये का, पहिलंच एक फिक्स होतं की पूर्ण फ्रेंडली सिरीज बनवली जाईल. जो तुमचा राहायचा आणि यायचा जायचा काय खर्च असेल तो आमच्याकडे राहील. तरी पण त्यातले काही प्लेयर असे होते का त्यांना आम्ही जाण्या येण्याचं पण काही केलेलं नव्हतं, कारण की एकदम म्हणजे काही विषयच नव्हता पैशांचा, काही हे चालन नाही चालन किंवा मग पैसे लागतील, म्हणजे तो काही विषयच नव्हता त्याच्यामध्ये. बजेट आम्हाला कुठं लागलंच नाही. जे आले राहिले खर्च, म्हणजे गावाकडे कसं विषय राहतो, बजेटचा काही विषयच नसतो. तुम्ही वन टाइम जरी 100 जण आले आणि 10 दिवस राहिले किंवा महिनाभर राहिले तरी सांभाळू शकते. एवढं तर गावच्या लोकांना गावातले लोक असे आपलीच की कुणी होते किती होते आपण ते, म्हणजे
तेवढं त्यांची तयारी असते की तू ये एक बाबा, आहे की आमचं काही सिटीत म्हणणं तेवढं तुम्ही 2 दिवसाच्या पुढे नाही सहन करू शकत कोणी. त्याच्यामुळे मग बजेटचा काही विषय नव्हता. बजेट म्हणून काही गोष्टी केल्याच नव्हत्या का जे पण काय होईल ते आपलं फ्रेंडली राहील असं. नाही. बरोबर. तर मग आता आदित्यचं गाणं आलेलं आहे, तसं तुमचा काय प्लॅन आहे? आता त्याचं रानपाखरू आलं तर ते आमचे डायरेक्टर आहे ना, तर त्यांनी सांगितलं होतं पुढं आपलं फुलपाखरू पण आणू. मग त्यात बिहाइंड द सीन म्हणजे लास्टला दिलेलं आहे त्यांनी. हां. बघू आता काय काय करते ते पुढं. अजून काही प्लॅन अजून काही प्लॅन नाही पण तयारी मग नाही. तेच. ओके. तर आता आपण तुझ्या जर्नीबद्दलच येऊ की हम्म. तुझी काही सुरुवात झाली. तर मग तू जेव्हा पहिला व्लॉग रेकॉर्ड केला तेव्हा होतं नर्वस वगैरे की तुझ्या पहिला व्लॉग तुझा टाकला असेल हम्म. किंवा शूट केला असेल तेव्हा आधी ते ऑलरेडी खूप एका 2-3 लाख लेवलला होता, 3-4 लाख followers हा होते. 3-4 लाख थोडं नर्वस वाटलं होतं की सुरुवात केलं. नाही मला असं वाटलं नव्हतं बरं का, पण विषय कसा होता मी पहिलाच ब्लॉग टाकतोय. हम्म. मला एवढीच अपेक्षा होती की माझे जे 700-800 फॉलोअर्स आहे ना तेवढ्यांनीच फक्त बघावं, तेवढ्यांनीच कमेंट बिमेंट करा, त्यांनी सपोर्ट करा. बस. आणि कोणालाच माहित नव्हतं का हा मग आदित्याचा भाऊ आहे का काय, तोपर्यंत कोणालाच माहित नव्हतं. बरोबर. तेव्हा माझा एक मित्र होता विनायक म्हणून, आम्ही दोघांनी बसून पहिली स्क्रिप्ट रेडी केली, काय करायचं फनी, मग ते एडिट केलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि अपलोड करायच्या टायमाला मला असं वाटलं होतं का व्हिडिओ नाही चालणार, पण तो एवढा फास्ट चालला ना, तो 100 केला गेलता डायरेक्ट. पहिलाच व्हिडिओ. पहिलाच व्हिडिओ 100 केला आणि मग चालला. मग पब्लिक एवढं शॉक तोपर्यंत काही नाही बरं का, एक 7-8 दिवस काही विषय नाही झाला. पण ज्यावेळेस मी घरी आलो ना गुजरातवरून, मग आमचं असं होतं का इकडून आदित्य व्हिडिओ काढायचा माझा, मी व्हिडिओ काढायचो आदित्याचा. मग ते आम्ही असं माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण तो दिसायचा, त्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण मी दिसायचो. म्हणजे लोक इतके कन्फ्युजन मध्ये पडले काय रे नेमकं चाललंय होतंय काय काय, नेमकं? आणि आवाज कोणत्या व्हिडिओला कोणचा पण, म्हणजे ते लय हाईपला गेलतं. आणि ते गेलं आणि मग लगेच आम्ही मामाच्या घरी गेलो. आदित्य जाऊन आला पहिल्या दिवशी, मी दुसऱ्या दिवशी गेलो. मग ते तर वेगळाच लेवलला गेलो. कन्फ्युजन परत की दोघं एकाच ठिकाणी आहेत का कसं नेमकं काय? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी दोघ जण लढताय एवढं फिक्स होतं. बस. तुझा एक दिवस कसा असतो म्हणजे सुरुवातीपासून एंड पर्यंत? कारण आधी तिने ते सांगितलं नाही का की तुम्ही जे दिवसभर करता तेच तुम्ही दाखवताय. बरोबर. तुझं कसं होतं का तसंच? आता माझं कसं आहे माहितीये का, मी जास्त करून आहे ना, आदित्य कसं आहे नॅचरल ब्लॉग बनवतो नाही का, हां. म्हणजे आता चाललाय मग केलावर कॅमेरा असं. बस. मी थोडंसं हे करतो नाही का, प्लॅनिंग नाही करतो. म्हणजे आता जर एक सण असन किंवा मग काहीतरी कार्यक्रम घडतोय तर आपल्याला माहिती हा कार्यक्रम पूर्ण स्क्रिप्टेड असतो. बरोबर. आता लग्नाचा कार्यक्रम आहे तो पूर्ण स्क्रिप्टेड आहे, Scripted. तो काही नॅचरली घडला जात नाही, नाही. तो पूर्ण घडवला जातो. मग आपल्याला माहिती आहे आता काय काय होणार आहे, सकाळी उठल्यानंतर कोणाचं किती, मग तो टाईप मध्ये मी ब्लॉग बनवायचो असं. पण नॅचरल होतं बरं का, काही मोमेंट का जे अचानक घडले तेवढ्या हे करून ठेवायचं. मग त्याला सिक्वेन्स लावायचं, एडिट करायचं आणि अपलोड करायचं. त्या टायमाला जी कन्सिस्टन्सी होती ना, जी म्हणजे 7:30लाच ब्लॉग पडणार हे ते, त्याचं थोडं कमी झालं. पण मग आता सिरीजवर जास्त फोकस केला. आणि एक पॉईंट असतो ना की ज्यावेळेस आपण व्हिडिओ कंटिन्यू टाकत असतो नंतर ते निघून जातं. मला पण माहिती, मी सुद्धा एका पॉईंटला केले की माझं कोडिंग छान होतं तेव्हा मी रेग्युलरचं एक व्हिडिओ, एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ मी रोज पोस्ट करायचो. रोज 3 महिने रोज केला असं बहुतेक मी. पण आता ते नाही होत तेवढं. आता थोडं मागे पडलं, मागेच पडतं मग ते होऊन जातं. पण मग आता कसं होतं माहितीये का, नवीन मुलं जे चालू करताना मला त्यांना तर एकच सांगायचं फक्त का कन्सिस्टन्सी ठेवा. व्ह्यू येऊ नाही तर नाही येऊ, कधीतरी येईन ना. जेवढे चालले तेवढे चालून द्यायचे व्ह्यूज नाही का, काय असं नाही याच्यात आदित्य डेअरी सारखं महेश सारखं आले लगेच व्ह्यूज आले मग असं नाही होत. नाही होत. एक काळ आम्ही असा बघितलेला आहे का ज्या टायमाला म्हणजे तेव्हा 7-8 वर झाले त्या टायमाला मग आम्ही 10-15 हजार व्ह्यू किंवा 10-15 फक्त व्ह्यूज असे बघितलेले. ती स्टोरी सांग ना की तू मी कधीपासून ब्लॉग करतो? त्या टायमाला ना मी कॅमेरा समोर येणं म्हणजे ना मला असं वाटायचं यार ही कोणती दुनिया आहे कॅमेरा समोर येणं. त्यावेळेस आदित्याला एकदम कॉन्फिडन्स म्हणजे जास्त लेवलचा होता नाही का, तो कॉन्फिडंट होता की आपण कॅमेरा समोर येऊ शकतो. ही कधीची गोष्ट? इकडे एक 7-8 वर्षापूर्वीची, 7-8 पेक्षा पण तेव्हा जास्त. तुम्ही काय करतो, व्लॉगिंगच का? नाही त्यावेळेस कसं होतं माहिती का, आदित्य पूर्ण हिंदी ब्लॉग बनवायचा हिंदीमध्ये, म्हणजे युट्यूबसाठी. बरोबर. त्याच्या आधी पण जो काळ आहे तो टिकटॉकचा आहे. टिकटॉक. मग आम्ही ते हे स्टँड बिंड जे आहे ना कॅमेऱ्याचे, हे आम्ही बांबूचे बनवलेले होते घरी. सेम त्याच्यानंतर मग त्याला मोबाईल लावणं, तो बाबांचा मोबाईल होता, मग त्याच्यावर व्हिडिओ काढणं, मग टिकटॉकला अपलोड करणं. त्या टायमाला चांगली व्ह्यूज आहेत त्याच्यावर, पण मग लय कंटिन्यू नाही केलं नाही का. त्याचा एक जुना व्हिडिओ बघितलेला मी, नाही एकदम लहान दिसतो हा, तो बरोबर. ब्लर आहे थोडासा तो व्हिडिओ, तो तेव्हाचा व्हिडिओ तो तेव्हाच व्हिडिओ आहे. मग त्याच्यानंतर युट्यूबचं केलं, युट्यूबला 6-7 हजार व्ह्यूज यायचे, पण मग ते काही जास्त दिवस म्हणजे नाही कंटिन्यू नाही झालं. काही 11वी-12वीला आला, मग नंतर ते बंदच झालं. मग नंतर चालू केलं तर मग 30,000 पर्यंत केलं. मग सगळ्यांना माहित झालं का हा करतोय काहीतरी, म्हणजे घरातल्यापेक्षा मला माहित होतं, पण जे घरातले मेन माणसं आहेत त्यांना बाहेरचे लोक सांगायचे अरे तुम्ही दिसते व्हिडिओमध्ये तुम्ही. आणि आदित्य असं होतं का बाबा जर समजा एखादं खाली काहीतरी खोलपेटिंग, मी पण आदित्य सेमच झाले. आता काहीतरी घरच्यांचं काम चालू असेल ना तर त्यांना सांगायचं नाही, नॅचरलीच व्हिडिओ काढून घ्यायचा, मग त्याच्यावर फक्त व्हॉइस ओव्हर करून ब्लॉग अपलोड करायचं. बरं, तू आता म्हणलं की तू कॅमेरा शाय होता आधी किंवा आता आहेस?
नाही आता कसं होतं माहितीये का, आता पूर्ण माहित झालं का यार कॅमेरा आणि हे काय कसं फेस करायचं त्याला, किंवा मग नाही का म्हणजे एखादा व्हिडिओ पण काढत असेल तर चालून जातं. मग तुम्ही जे 5-6 जण काम करत होते त्या सिरीजवर, पायल, भूमी, सोनंदी, तू, आदित्य, हम्म. अजून श्रद्धा, श्रद्धा म्हणजे सगळ्यात शाय कोण आहे यांच्यामध्ये? कॅमेरा शाय कोण आहे? याच्यामध्ये ना तसं भूमी म्हणजे जास्त नाही का, भूमी कॅमेराला थोडंफार घाबरती. हा म्हणजे जास्त लय कॉन्फिडंट नाही का लगेच, पण मग ती बिहाइंड द सीन मध्ये मग सगळे शाय होतील, पण मग ती जास्त काम करते मग असं आहे. वाटत नाही पण ते सीरीज बघून किती शाय असेल. ते कसा विषय माहिती का, कॅमेरा समोर म्हणजे कसं आता हे बाकीचे सगळे पण याच्यामध्ये आलेले आहे. कोणते ज्यांनी बोलून व्हिडिओ बनवलेले किंवा मग नाही का हा, आपण हा. ऍक्टिंगचे व्हिडिओ, त्यांचे कसे ट्रान्झिशनचे व्हिडिओ आहे. ट्रान्झिशनचे होते किंवा त्याच्यामुळे ते तिथं आवाज येणं किंवा मग ते काही विषय नाही राहत असं. गाणे म्हणा, लिपसिंग, हा लिपसिंग आणि ट्रान्झिशन डान्स हेच गोष्टी तेव्हा त्यांना ऍक्टिंग थोडंसं अवघड गेलं असेल. अवघड गेलं थोडं. एखादं मोमेंट आठवतो का की ज्यावेळेस असं वाटलं की आता आपल्याला हेच करायचंय? असं काय म्हणजे असं तसं डोक्यातच नव्हतं बरं काही ब्लॉगिंग बिगिंग, हा. पण आता असा विषय झालाय का आदित्य फिल्म मेकिंगला आहे, आदित्य कमी महेश जास्त दिसतो. म्हणजे ब्लॉग असन, सिरीज असन, म्हणजे हे सगळे प्लॅनिंग माझं होतं नाही का. गेल्या काही दिवसात महेश फार म्हणजे हा म्हणजे जास्त फास्ट माझंच, म्हणजे मीच विचार करतो यार, मी जर ऍग्रिकल्चर केलंय आता, जर आपल्याला घरी सांभाळायचे, आपली आयडी जर चालू केली होती का, जर आपल्या एखादा बिझनेस टाकायचा तर फार्मर आपल्याला कनेक्ट करायचे आणि आपल्या बिझनेसला पुढे न्यायचे. मग आज मी इकडं कुठं चाललोय डायरेक्ट ही सिरीज आणि म्हणजे फिल्मच्या ह्याच्यात चाललोय आपण, फिल्म मेकिंग तो करतोय आणि जास्त हिरोपणा मी करू राहिलोय. मग हे आता असं वाटायला ठीक आहे. विषय काय होतो माहितीये का, मी आता जरी घरी आलो ना, मी आता 15 दिवस बाहेर होतो. 15 दिवस म्हणजे मला एकही फोन नाही आला का तू कुठे आहे, काय करतोय का, कमून नाही आला. घरून काहीच पण नाही. घरून मग घरचे असं वाटते लय परमिशन देऊ राहिले का तुम्ही करा, मग हे कोणी सांभाळायचं असं आहे घरचं सगळं. इतके फ्रीडम देणं पण सोपं नाहीये घरून. नाही पण मग आता तेवढं करतोय, घरच्यांना पण एक विश्वास जनरेट झालेला आहे का पोरं करते ते बरोबर करते. त्यांना माहिती की चांगलं करते ते, काही त्यांचं असं चुकीच्या एकच मार्गाला म्हणणं नाहीये. आहे का आता करताय ना तर तुम्हाला काय कमवायचं तेवढं कमवून घ्या, ज्यावेळेस नसेल त्यावेळेस आपण हे सांभाळू. पण मग कमवताय तर मग गॅमलिंग करा आणि मग ते गेमिंग करा आणि ते त्या गोष्टीमध्ये पडू नका. सगळं करा पण ते करू नका. तुम्ही प्रमोशन करत नाही अजिबात ना gambling नाही वगैरे हे किंवा प्रमोशन कोणत्याच. अजूनपर्यंत केलं नाही. आता शेवटी इन्फ्लुएन्सर असतो. आता जे पण सिरीज मध्ये वर्क केले ना, तिथं पण काही सीन असे होते का तिथं पप्पा समजून सांगत होते का हे तुम्ही असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. कारण जुना अनुभव राहतो एक, त्यांनीच सगळं सिरीजला जास्त सपोर्ट त्यांचा होता नाही का. म्हणजे असं पहिल्यांदा झालं आमचे असे काही सीन होते का गोट्यात आदित्य पडतो नाही का, सॉरी पायल पडती, त्या सीनच्या टायमाला पप्पा तिथं होते. आदित्यची स्टोरी खूप जण माहित असेल, महेशची स्टोरी खूप जण माहित नाही. आणि आता पहिला ब्लॉग म्हणजे माझं पहिल्यांदा असं होतं का माझं नाव महेश आहे, पण मग ते आदित्य म्हणूनच ओळखलं जायचं. मग ते कुठेतरी आपली एक ओळख निर्माण होण्यासाठी मग आपल्याला ब्लॉग, कोणतीच इंडस्ट्री अशी नाही का मग तुम्हाला तिथं महेश म्हणलं जाईल. ती एकच इंडस्ट्री का सोशल मीडिया. सोशल मीडिया तुम्हाला जर तुमच्या नावाने ओळखायचं, मी किती पैसा कमावला तर मला थोडी ना महेश म्हणणार आहे, मला आदित्यच म्हणतील. मग जर करायचं तर सोशल मीडियात, मग मी तरी म्हटलं कॅमेरा विमेरा काय नाही, आता डायरेक्ट चालू करून द्यायचं. मग तुम्ही शूट कसं करायचे? कॅमेरा, मोबाईल? मोबाईल पहिल्यापासूनच आयफोन होता त्याच्यामुळे मग एडिटिंग वगैरे कसं स्वतःच करतो? स्वतः पहिले VN करायचं होतं, जरा कॅपकट वर आलं, पण मग एवढं काही अवघड नाही. पण मग नाही कसं सांगतो लोकांना काय अवघड नाही. हा ठीक आहे, पॉडकास्ट एडिट करणं अवघड आहे, ब्लॉग किंवा छोटेसं क्लिप एडिट करणं काय फार अवघड नाही, होऊ शकते ते. पण मग कसं होतं माहितीये का, ब्लॉग करतो म्हणजे आमच्या आता आदित्यच्या पण माझ्या पण जवळपास 50-60च्या पुढं क्लिप असत्या, शॉर्ट 2-3 सेकंदाच्या. तेवढंच आहे ते. मग ते एकत्र करून पण शिकणं अवघड नाही सॉफ्टवेअर असं म्हणणं मला. हा नाही हे काय एवढं अवघड नाही. ते फिल्मवर असन, ते दुसरे असन कोणते फिल्मवर थोडा प्रीमियर वगैरे, मग ते जरा लयच अवघड आहे. त्याच्यात तर आम्ही पण नाही अजून नाही का. एम्बॅरेसिंग मोमेंट आहे का ब्लॉगिंग मध्ये की ते नेमकं शूट करतोय ते व्हायला नव्हतं पाहिजे असं होऊन गेलं असं काय? असं कधी झालं नाही बरं का, कारण की आम्ही जास्त ऍक्शन मोडमध्येच राहतो. ब्लॉगर म्हणजे काय की एखादी गोष्ट जर घडत असेल तर त्याला एक अंदाज येऊन जातो का असं 100% होणार आहे, त्या टायमाला एक शूट चालू करून द्यायचं असं. गावात जेव्हा शूट होतं तुमचं तेव्हा म्हणजे लोकांची सिलेक्शन असते? पब्लिकची रिॲक्शन खतरनाक डायरेक्ट. म्हणजे कसं आहे, आपण बघा एक गावात जर एखादा पिक्चर जर शूट होत असेल तर मग यार हे खतरनाक राहतं यार, पाहायला जायला लागेल असं तसं, हिरोईन ती हिरो, मग ती काय करता नेमकं, म्हणजे रियालिटी काय नेमकं कसं. आता पहिले पिक्चर चालायचे, लोकांना काहीच माहित नव्हतं काही चालतं कसं. आता पिक्चरांची बिहाइंड द सीन येतात किंवा मग त्याचे सेटअप राहते, आता लोकांना माहित झालं, त्याच्यामुळे पिक्चर बघणं हे कमी झालं. आणि रील स्टार किंवा जे सिनेमॅटिक वगैरे रील्स असते त्या जास्त चालायला लागल्या, कॉन्टेंट जास्त चालायला लागला आणि मूवीज कमी चालायला लागल्या. असं पहिले कसं व्हायचं माहिती आहे का, की आपली जी आधी जनरेशन आहे, आई वडील म्हणा किंवा आजी आजोबा, त्यांचं कसं होतं की त्यांना फिल्मची BTS दाखवलं ना तर मग ते पिक्चर रिलेट करत नव्हते. त्यांना वाटायचं की पिक्चर खोटे. बरोबर.
आता तू बघ एखादी आजी जी असते ना त्या ऍक्ट्रेसला बघून म्हणते की ही माझी मुलगी आहे. आता काय झाले सगळे ओपन झाले, सगळ्यांना माहिती असतं की हे सगळं खोटं आहे, स्क्रिप्टेड. हा, हे स्क्रिप्टेड आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग तू मग म्हटलं ना की गावातले लोक कशी रिॲक्शन असतं लोकांच्या शूट चालू असताना. तर मी सांगतो अनुभव की अश्विनीकडे गेलो मी, अश्विनी मागडेकडे, तुम्ही तसं ना ऍक्ट्रेस. आम्ही वाईला गेलतो, त्यांचं नाही एक चावडी होती बाहेर, त्यांचं नाही का ग्रामपंचायतीत, आम्ही ते शूट केलं. जेव्हा शूट चालू झालं त्याच्या नाही का शाळेची मुली येऊन बसले शूट बघायचं आम्हाला शूट बघायला, ती येऊन बसलेली. त्यांना असं वाटतं काय चाललंय. नवीन एक काहीतरी असतं का जे आपण म्हणजे टीव्ही मध्ये बघतो किंवा मोबाईल मध्ये बघतो, यार ही नेमकं काय प्रोसेस राहते. मग आपण आता म्हणजे जसं की सिरीज आहे, मग त्याच्यानंतर त्याचे बिहाइंड द सीन येतात. सिरीज बघून सुद्धा बिहाइंड द सीन जास्त चालतंय. मग का बरं, का काय झालं नेमकं पाठीमागं असं. कधी कधी हे पण होतं की बीटीएस जास्त चालतात. मग पहिलं माझ्या सिरीजला तेच झालं. भूमीची माझी पहिली सिरीज आहे ना आभासा, तिची सिरीज कमी बिहाइंड द सीनच जादा चालली. आभास हा ही सिरीज आहे ऑलरेडी. हा, मग ती सिरियल आहे, पण मग आम्ही बनवलं होतं नाही का. तर मग जेव्हा तू स्वतःचे व्हिडिओ बघतो एडिट करतो तेव्हा असं वाटतं का की हा आवाज माझा नाहीये किंवा चेहरा माझा नाहीये, नाही असं आवडत नाही असं कधी होतं? कधी होतं माहितीये का, जेव्हा जुने ब्लॉग बघतो ना, यार हे परत करायचंय किंवा हे पब्लिकला परत द्यायचंय. कारण की आपणच आपली व्हिडिओ बघून, आता मी स्क्रिप्ट मध्ये जेव्हा वाचलं ना त्याच वेळेस मला स्माईल आलती डायरेक्ट. ते जे बघितलं ना जुने व्हिडिओ एकदा स्क्रोल करायला लागला ना, यार असं वाटतं मी कसा होतो पहिल्यांदा. आपलीच जर्नी आपल्या नॉर्मल पब्लिक आहे, तुम्ही तुमचं भूतकाळ पाहू शकता का, तसं मी माझा भूतकाळ बघू शकतोय कुठंतरी, लाईन वार बघू शकतोय. त्याच्यामुळे ते एक भारी वाटते, अरे आपण असं पण काहीतरी करायचं. बरोबर. माझं होतं नाही का की जुने प्रकार बघितले तुझं असं वाटतं की हे मी काय करत होतो, किती साधं होतं, किंवा साधं म्हणण्यापेक्षा आपण किती भयानक चुका करत होतो. आपण कसं आहे ह्या क्षेत्रात पडतो, म्हणजे आपण असं वाटतं का आपल्याला पूर्ण प्रॉपरच द्यायचंय पब्लिकला. मग त्याच्यानं त्या टायमाला ना मी चुका नाही शोधल्या त्याच्यात, पण यार किती भारी होतं नाही का, किती भारी वाटायचं आपल्याला नाही का भारी वाटतं. मग असं वाटतं यार आताचे ब्लॉग नाही यार तेवढे भारी, तेवढे भारी होते. असं उलट होतं. आधी ब्लॉग सेम आदित्यला पण तुम्ही हा प्रश्न विचारला ना, तो तेच म्हणाल. सिनेमॅटिक रील वगैरे कसं ते स्क्रिप्टेड राहतं, हे कसं ओरिजिनल आहे, त्याच्यामुळे हे बघायला भारी वाटतं. तुझं उलट आहे. तुमचं आधीचे रील्स तुमचे खूप जास्त चांगले चालत होते ब्लॉगिंग मध्ये. आणि आयते मी बघत होतो ना की व्हिडिओज वगैरे की तुझे पण तुम्ही एकदम नॅचरल चालायचे. तुझं नाही माहित मला एवढं, पण आयतेचं खूप जास्त नॅचरल चाललेलं आहे. फक्त उचलायचं, हे रेकॉर्ड केलं. नॅचरलच चालतं. आता ब्लॉगिंगचं कसं आहे माहिती का, आज जेवढं काही घडलं तेवढं फक्त शूट करून ठेवायचं, आणि जे आता आपण बोललो हे फक्त ध्यानात ठेवायचं, त्या टायमाला ते प्ले करायचं. असं तुझा दिवस सांग कसा सुरुवात पर्यंत. आता पहिला असा दिवस होता का सगळे घरचे कामं करायचे, आणि मग ते करता करता ब्लॉग काढायचा, आणि मग ते शूट करून एडिट करून मग ते टाकायचं. आता आज झाले मी दिवसभर त्याच्यावर पडलेलो असतो. बाहेर फिरण्यात जास्त टाइम जातो, किंवा मग आता मध्ये तर सिरीज चालू होती. दादाचं लग्न पार एकदम तोंडावर आलं तरी आमची सिरीज चालू होती. आणि त्यातल्या त्यात पब्लिक पण आता म्हणजे नाही का सिरीजमुळे आता सगळ्यांना, आता माझा ब्लॉग पडला का मग पोरं बिर घरी यायचे भेटायला, जास्त टाइम त्याच्यात जायचा. मग आणि 10-15 दिवस आता बाहेरच होतो. आम्ही आई तर विचार होतो ना की त्याचा एखादा फॅन मुवमेंट आहे का, मग तुझं आहे एखादा फॅन मुवमेंट, एखादा कोणी भेटलंय कुठं अनपेक्षितपणे. आता आम्ही ना तसं ना, आता एवढ्यात म्हणजे पहिलं पण भेटायचे, पण एवढ्यात नाही का, मास्क घातलेला असेल तरी पब्लिक ओळखते, म्हणजे ओळखतेच. सेम असं नाशिकला झालं, एक मुलींचा ग्रुप येत होता आणि यांनी फक्त पाठीमागून असा हात लावला, मी पाठीमागं वळालो, आणि त्यावेळेस आम्हाला माहित होतं का, आम्ही आधीच अंदाज लावला होता का ह्या मुली 100% इकडे येणार. कारण ते एक अंदाज येतो नाही का हे ओळखणार आहे 100%. तर मग ते झालं, त्यांनी रेकॉर्ड केला होता व्हिडिओ. आता तो जवळपास 5.5-6 मिलियन वर व्हिडिओ गेला. काय नाही, फक्त सॉन्ग आहे आणि फॅन मोमेंट आहे. असं काय झालं का की एक व्हिडिओला खूप जास्त मेहनत केली पण व्ह्यूजच नाही आले? ते असं लय वेळा होतं. एखादी व्हिडिओ लय मेहनत करतो पण व्ह्यूज काहीच नाही, पण मग एखादा नॉर्मल जरी काढला ना, पण एवढं आहे का प्रमोशनचे व्हिडिओ चालत्या म्हणजे चालत्याच. कारण की त्याची स्क्रिप्ट किंवा मग ते पूर्ण व्हिडिओ आपण अलाइन करेला असतो एकदम व्यवस्थित, त्याचं एडिट व्यवस्थित करायला तर ध्यान देऊन काम केलेलं राहतं, आणि ते व्हिडिओ चालतात. काही लोकांचे पब्लिकचे व्हिडिओ प्रमोशनचे चालत नाही, पण नॉर्मल चालते. आमचं थोडं वेगळं होतं, प्रमोशनचे व्हिडिओ जास्त चालतात. तेच म्हणणं होतं की लोकांचे प्रमोशन व्हिडिओ जास्त चालत नाहीत, तुझी चालतात. पण मग जेव्हा ब्रँड कडून एखादा प्रमोशन येतं त्यांनी स्क्रिप्ट येते का तुला सांगितलेलं असतं की त्यांचा ब्रीफ येतो, मग आपण त्याच्यावर हे करायचं आणि मग नंतर स्क्रिप्ट द्यायची. पण आम्ही स्क्रिप्ट देतानाच असं देतो का जी रिअल असन. आम्ही असे प्रमोशन कधी करतच नाही की खोटे. आता ट्रॅक्टर घ्यायचा किंवा काही गोष्टी घ्यायच्या, मग आम्ही पहिलं घेतो, त्या घेण्यासाठी मग आम्ही ते प्रमोशन करतो. असं खोटे मग आता काहीतरी घेतलं बळच घेतलं असं नाही करत कधी. असं काही नाही. तर मग असं काही झालंय का की दिवस बोरिंग चाललाय, कंटेंट काही नाही, मग काय करतात त्यावेळेस, किंवा कधी नाही काही टाकून दिलं मनाने, असं काही झालं नाही? असं तर कधी झालं नाही बरं का, कारण की दिवसभर काही ना काही चालतंच, त्याच्यामुळे शूट तर झालेलंच राहतं. मग आता लय ब्लॉगिंग मध्ये कंटाळा आला म्हणून आम्ही सिरीज चालू केली.
काहीतरी नवीन करायचं तर मग सिरीज. नाही, आणि ऍट द एंड काही ते नवीन करणं गरजेचं आहे ना. कारण किती म्हणतो, एकच सेटअप, एकाच टाईपचे गेस्ट जर कंटिन्यू दिसले लोकांना तर लोक बोर होणार आहेत. बरोबर. त्यामुळे चेंज करणे प्रत्येक काही ना काही. हे आता नाही, series आहे ना. माझा तर प्रश्न असा आहे तुम्हाला, आता ऑडियन्स म्हणून कसा घ्या तुम्ही, का जर आता आम्ही सिरीज बनवतोय का एका याच्यात मी भूमीला बायको म्हणून दाखवलेलं आहे किंवा आदित्यना पायलला बायको म्हणून दाखवलंय, आता आम्ही तर त्यांनाच काय प्ले नाही करू शकत. 100%. आता पुढे जर आम्हाला बदलायचंय आणि आम्हाला तर नवरा बायकोची सिरीज करायची, मग काय करावं लागेल? इथं आता आहे ना, तू ऑडियन्स म्हणून चालू त्याला की तुम्ही कॅरेक्टर रेट झाले. मी इथं बोलतोय की डायरेक्ट व्लॉगिंग आणि सिरीज बद्दल. मी इथं सिरीज बद्दल बोलत नाहीये किंवा ऍक्टर्स बद्दल बोलत नाहीये. बरोबर. त्यामुळे तुमच्याकरता तुम्ही ॲज इट इज दोघं तुमच्या जोडे राहणं हेच फायद्याचं आहे तुमच्या. पण परत तुम्ही सगळं सोडून दिलं परत परत ब्लॉगिंग आले तर त्याचं काही पॉईंट नाही ना. आता याच्यामध्ये कसं होतं माहिती किंवा नाही का की हेच कंटिन्यू केलं नाही का, ही जी सिरीज आहे समजा तुम्ही काय नाव नाही का की दोघींची जर्नी आनंदी आली, हेच जर का कंटिन्यू राहिलं तर ते सुद्धा बोरिंग. बरोबर. तुम्हाला त्यांचं पुढे लग्न दाखवणे किंवा काही ना काही पुढे चेंज दाखवणे नाही किंवा बरोबर. दोघांची वाद झाली ती निघून गेली असं काहीतरी करणं गरजेचं आहे. सगळं गोड गोड दाखवलं ते चालणार नाही. येऊन राहिलो एक काही ना काही सर्टन चेंज प्रत्येक वेळेस गरजेचं आहे. आता कसं होतं माहिती का, ऍक्टर आहे समजा एखादा, तर त्याच्याकडे कसं बघतायत त्यांनी जर आज जर एखाद्या म्हणजे मूवीमध्ये एखाद्या मुलीसोबत लग्न केलं तर उद्या तो 10 मुलींसोबत करू शकतोय. सेम पब्लिक आमच्याकडे काय हिरो म्हणून नाही बघत आहे, ते काय एक माणूस आहे, एक ब्लॉग बनवतो, रील स्टार आहे किंवा मग नाही का. आज जर आता मी भूमीसोबत वर्क करतोय आणि आता मी नॉर्मल सिरीजच सांगतो, मी पहिल्यांदा भूमीसोबत वर्क करत होतो सिरीजमध्ये, त्याच्यानंतर श्रद्धाची आपण एंट्री केली तरी पब्लिक म्हणायला लागलं का भूमी भारी होती, भूमी भारी होती. भारी होती. मग सेम जर तसा विचार केला का आपण जर आता ही सिरीज ब्रेक केली, आता पूर्ण म्हणजे एंड केली, आता पुढं जर कंटिन्यू करायचं तर आपण करू शकतो किंवा नाही केली दुसरी मुलगी वाढवली तर मग तेच होऊ शकतं. तिथं पण कमेंट येणार यार भूमी भारी होती, म्हणजे लोकांची आरची वर्षाचं कसं एक जोडी तसं तो टाईप झालाय आता. बरोबर आहे. पण मग एवढं हा एक प्रश्न आहे की सैरा टेकच चाललंय. तुला आत्ता ती सिरीज एकदम ट्रेंडिंगला आहे, ही सिरीज आता तू कंटिन्यू करू शकतो आणि करायलाच पाहिजे आणि झालीच पाहिजे म्हणणं. तू बघ आता ही सिरीज तुला अजून मी म्हणतो की काही एपिसोड चालली पाहिजे. एका पॉईंट असं आहे की तुमचे व्ह्यूज डाऊन होतील. बरोबर. त्या पॉईंट तुम्हाला ती सिरीज एंड करणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. नाही थोडं सस्पेन्स पाहिजे किंवा मग एक थोडस नाही, ही सिरीज आता प्रचंड ट्रेंडिंगला आहे किंवा सगळ्यांची अपेक्षा आहे, सगळ्यांना म्हणजे यावं सगळ्यांना वाटतंय. पण एका पॉईंटला असं होईल, आता तू ऑब्झर्व कर काही दिवसांनी, मी काय सांगतो बघ तुला लक्ष देईन. एका पॉईंटला असं होईल की व्ह्यूज होईल की लोक म्हणतील आता कंटाळी लोक. बरोबर. एकच चेहरा किंवा एकच गोष्ट किती दिवस बघणार लोक? किती वेळा बघणार? चेहरा मी म्हणतो चेहरा एक वेळ चालून जाईल कंटिन्यू, पण ती गोष्ट एकच नाही चालणार. बरोबर. ही सिरीज तू आता किती झाली 23 एपिसोड ना, 24 50 60 किंवा 100 पण तू जाऊ शकतो फार तर. 100च्या नंतर नाही चालणार ती सिरीज. 24 पर्यंतच आम्हाला अंदाज आला. पहिला व्हिडिओ आहे तुमचा 18-19 मिलियन जातोय, नंतर तुमची व्हिडिओ 4-5 मिलियन पर्यंत येते. हे पण चांगली गोष्ट आहे का तुमची येते व्ह्यूज नाही का. पण मग आता हा विचार करा का 6 जण कोलॅबोरेशनला आहे, 6 जणांचे एकट्या आधी त्याचेच 800 के जवळपास, बाकीचे 100 के जरी धरले तरी ते तरी किती फॉलोअर्स, 1.5 मिलियन होते फॉलोअर्स. बरोबर. 1.5 मिलियन ॲव्हरेज व्ह्यू यायलाच पाहिजे, म्हणजे आपले तरी 7-8 येते. आता पहिले कमी 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 होत आले, त्याच्यानंतर तुम्ही म्हणले जसं काहीतरी चेंज करा. आता भूमीन मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या सिरीजमध्ये किंवा अजून नाहीये पण मग दाखवलंच काहीतरी आपण. नंतर तुमचा एक व्हिडिओ आला का तुम्ही लग्न केलंय आणि तुमची एकट्याच्या अकाउंट व्हिडिओ पडतोय फक्त महेश डेरेचा व्हिडिओ गेलाय आज 6.5 मिलियन. म्हणजे काहीतरी वेगळं दाखवलं, तोच चेहरे तेच सगळं काहीतरी वेगळं दाखवलं, 2 दिवसात व्हिडिओ 6.5 मिलियन गेला. काही ना काही चेंज करणं गरजेचं आहे. बरोबर. ती बोलली तू स्टोरीमध्ये ट्विस्ट टाक किंवा काहीतरी कर, तुला चेंज करणं गरजेचं आहे. 6.5 मिलियन गेल्यावरून असं वाटतं मला किंवा मग पब्लिकचं एक हे का तुम्ही सिरीज कंटिन्यू करा. पण मी सगळ्यांचं म्हणणं आहे, आता मी जेवण विचारलं ना कसं झालं की आमचे बोलणं होत असतं की आयत्याच व्हिडिओ महेशची व्हिडिओ सिरीज चाललेली, सगळ्यांचं म्हणणं की सिरीज कंटिन्यू व्हायला पाहिजे. विषय कसा होता माहिती आहे का, एक काही आपण करतोय ना तर ते अजून आपण काय ऍक्टर नाही किंवा आपलं सिस्टम तेवढ्या लेवलला नाही, एक पर्सनल लाईफवर एक गोष्ट येऊन जाते. बरोबर. म्हणजे नाही का आता भूमी आहे समजा, तिचं लग्न होईपर्यंत ठीक आहे, लोक तेवढं यादी नाही घेत काही कॉन्टेंट आहे किंवा नाही का, मग भविष्यात काही प्रॉब्लेम नाही येण्यापेक्षा आपण थोडंसं थांबून घेतलेलं कधी कधी बेस्ट ऑप्शन असतो. त्याच्यामुळे एक लिमिट पर्यंत जायचं मग थांबवलं लागतं. हा बरोबर. तेच त्याच्यानंतर मग तू दुसरी सीरीज बनव, दुसरे ऍक्टर्स घे, तू स्वतःला शिफ्ट कर दुसरा कोणते ऍक्टर घे, असं काय प्रॉब्लेम. बरोबर. तर मग आता सबस्क्रायबर्स झालं, फॉलोअर्स, व्ह्यूज, याचे कधी प्रेशर येतं की मेंटल कधी प्रॉब्लेम आला की टेन्शन येतं कधी? पहिलं कसं होतं, व्ह्यूज नाही आले आता काय असं काही झालं? पहिलं असं होतं का मी ब्लॉग बिग बनवायचो स्वतःच्या माझ्यासाठी, पण आता असं झालेलं आहे का मी तुम्हाला जे म्हणलो ना आता 6.5 मिलियन आता लोड आलेला आहे, आता सिरीज तर द्यायची पण मी मेंटली तेवढा हे नाही
का आपल्याला लढायचंय परत आणि मग परत ती सिरीज टाकायची. म्हणजे मला नाही कसं वाटतं यार नको, पण 6.5 मिलियन लोकांचा डायरेक्ट प्रेशर आहे. बरोबर आहे ना. मग असं वाटतं यार आपण करीत काय होतो ना, मग आता आज झालंय का चालू करायची सिरीज. मग हे हे बघून सगळं सिरीज बिरीज झाली, थोडं निवांत झालो, कोकणला जाऊन आलो. तिकडं कुठंतरी वाटलं यार ही दुनिया पूर्ण वेगळी आणि ही दुनिया पूर्ण वेगळी. तिथं कुठंतरी चिल झालो आणि तिकडून आलो ना हा लगेच व्हिडिओ घ्यायला. मग असं वाटलं यार परत म्हणजे माझी मॅनेजमेंट करणारे पोरं आहे ना, ते डायरेक्ट म्हणते दादा तू थोडंसं थांबून घ्या आता, आमच्यावर लोड येतोय डायरेक्ट. कारण मग माझा कसं एक फास्ट व्हिडिओ शूट झाला, चला एडिट झालं पाहिजे पुढे लगेच. तुम्ही विचार करा 25 मुलं जर तुम्हाला घरी ठेवायची, एक सिम्पल कॅल्क्युलेशन करा. जर बजेटवर जर विषय येत असेल तर तुमचं जर प्रॉपर प्लॅनिंग आहे 10 दिवसाचा आणि तुमचे 10चा 11 जर झाला तर तुम्हाला गावाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. सेम तुम्ही पुण्यात राहते, तुमचे 25 पोर आहे, तुम्ही 10 दिवसाचं कॅल्क्युलेशन सगळं करून ठेवलेलं आहे आणि एक 11वा दिवस वाढला तर किती पैसे वाढते ना अंदाजे? पुण्याचं मी म्हणतो की अंदाजे 50,000 ते दिवस वाढन. मग हे मुलांच्या लक्षात नाही येते अजून, सगळं चिल चाललंय. हे जेव्हा लक्षात येईल ना त्यावेळेस मग असं वाटतं हा यार ही काहीतरी गावाकडची आपली गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही तसं घेऊन चालली ना की दिवसाचा खर्च, तर मी म्हणतो की 30,000 रुपये तर मिनिमम असतो. बरोबर ना. शहरात आरामात या खर्च. मग तेच मी म्हणतो का ना, कोणती पण गोष्टी करायच्या असेल ना तर थोडंसं प्लॅनिंग मध्ये राहिलं पाहिजे. कारण आपलं गाव आहे मग सगळं घरी निवांत आहे. मग आम्ही असं कधीच राहिलो नाही. एक प्लॅनिंगनी जर डायरेक्टर लावला असता तर त्यांनी किती पैसे घेतले असते, त्यांनी कसं मॅनेजमेंट असं करून करून मग सगळी सिरीज कंटिन्यू केली आणि आज ती म्हणजे नाही का सक्सेसफुल ठरली. त्यात प्रमोशन पण केले. हे असं काही नाही का मग पब्लिकला दिसलं नाही किंवा मग असे त्यात आहे 4-5 प्रमोशन पण केले. आणि एक लोकांचं काय ते प्रमोशन केलं. अरे प्रमोशन नाही करायचं मग करायचं काय? खाऊ कुठून बरोबर, बजेट कुठून आणायचं हे कोणालाच नाही माहिती का. आता मी तुम्हाला पण नाही सांगितलं का, मी आता मस्त म्हणतोय का गाव आहे, 25 जण आहे, घर आहे, आपलं स्वतःच आहे. पण मग खर्च आहेच ना का, ते धान्य पिकवणं, मग ते पण काढा. मग तुम्ही भूतकाळात जा, मग ते लेबर आले किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला फ्रीडम दिली म्हणजे काय, हे पोरं पैसे कमवत आहे. नाही तर तुम्ही रिकामे घरात जर बसले ना तर तुम्हाला घरची फ्रीडम देऊच शकत नाही. तुम्ही पैसे कमवताय म्हणूनच तुम्हाला एक चान्स दिलाय का भाऊ ठीक आहे चल कर तू, आम्ही घेतो सांभाळून. आज तुम्ही जर माईक जर तुमचे सगळे गॅजेट जर ठेवले तर ते 2-3 लाख रुपयाचे, त्याच्यापेक्षा जास्त. मग ते काय, ते कुठून आणलं नेमकं आम्ही, त्याला पैसे लावले, इन्व्हेस्टिंग केली, कॉस्टिंग राहतं. त्यामुळे तुमचा जर फायदा होतो मग थोडा फायदा झाला पाहिजे. बरोबर ना. जगायचं म्हटलं मग एक काय माहितीये का, तुम्ही शिकलेच पाहिजे. आणि तुम्ही शिकणं काय आहे, डिग्री काय आहे का, तुम्हाला 4 माणसांमध्ये कसं बोलायचं, कसं त्यांच्यासोबत वावरायचं ह्यासाठी असतं शिक्षण. शिक्षण केलं म्हणजे पैसा कमवतोय हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुम्हाला जर पैसा कमवायचा, तुम्ही कुठून पैसा कमवू शकते, चोरी करून पैसे कमवू शकते. पण मग कसं एक शिक्षण केलं म्हणजे कसं एक संस्कार भेटते, एक बोलायचं टेक्निक भेटते. बाकी हे नका ठरवू का मग शिक्षण झालं म्हणजेच पैसा कमवता येणार आहे. काहीतरी करा, पैसे कमवा. नाही पैसा करायचा नाही, बिझनेस म्हणून सुद्धा येतो. एक न शिकलेला मुलगा सुद्धा आजकाल किती पण बरोबर. टीम बद्दल सांग ना, ती जी होती सिरीजची टीम कशी होती, कोण कोण त्याच्यामध्ये सांग ना. टीम मध्ये पहिल्यांदा सगळ्यात जर मेन कॅरेक्टर जर असतील तर ते मी आहे, आदित्य, पायल, भूमी, हे 4 जण मेन होते का आपल्याला सिरीज कंटिन्यू करायची. तर त्या टायमाला आम्ही एक, आता त्याच्यानंतर जे बँड कॅम आता ते श्रद्धा सॉरी आपले काय जयश्री, ती स्क्रिप्ट रायटर आहे आमची. त्याच्यानंतर प्रतीक नाईकरे म्हणतो सिनेमा म्हणजे एडिट प्लस शूट होतं. ओम होता, शिवतेज होता. शिवतेज पूर्ण बिहाइंड द सीन होता. ते बिहाइंड द सीन बघितलं तुम्ही तर लय हसाल. त्याच्यानंतर मग नंतरच्या हे झालं सीझन 1. आता सीझन 2 मध्ये आले श्रद्धा, सिद्धी, अथर्व, सागर, बाकी पण ना त्याच्यामध्ये पण मग मदत करणारे ओम वगैरे होते. मग नंतर सीझन 3 मध्ये परत आले तेच मुलं, फक्त स्वानंदीची एंट्री झाली, दीपक वगैरे होते. आता या सगळ्याचं मॅनेजमेंट किंवा मी चिडचिड केली एखाद्याला घोडा लावून टाकला तर मग ते डायरेक्ट माझ्याकडे येणं किंवा मग नाही का सिस्टम हँडल करायचा आहे. तर मग तो आता आमचा वेदांत टाकते म्हणून तो जवळपास सगळं हँडल करतो आमचं. आणि एक माझं असं आहे की मी इतकी जबरदस्त चिडचिड करतो ना, मलाच समजत नाही मी नेमके काय करतोय. 20 जणांसमोर कसं होतं, आदित्यला काय आहे का चिल भाऊ करतोय, विषय संपला, पाहिलं मी काहीच टेन्शन घेत नाही. मग सगळं मायावर येतं. मग मला असं कधी असं कोणाला हर्ट करू असं वाटत नाही. आता हे पॉडकास्ट मी त्यांना पण फोन करेल नाही परत, सिरीज झाली मग तुम्ही फोन बिन, हे मला लय भारी चान्स भेटला का मी माझ्या मनातलं बोलू शकतो इथं. तुम्ही बिंदास पॉडकास्ट बघून घ्या काय बोलला तो काय नाही असं. मग काही झालंय का की तू चिडलं बाकी नाराज झाले? लय वेळा झालं, प्रत्येक दिवसाला असं व्हायचं का उठा रात्री 3-3, 4-4 वाजायचे. कारण कसं व्हायचं माहितीये का, शूट बीट करून काही सीन रात्रीचे राहायचे आणि सीन रात्रीचे करायचे. मग लई म्हणजे नाही का
ऍक्टिंग अजून कोणीच एवढं काय लय प्रो नाही त्याच्यात. हा नाही कोणीच नाही. प्रत्येक सीन मग तो सीन करायचा आहे, मग तिथे हसी मजाकच जास्त. म्हणजे सिरीज सोडून पण मित्र आले होते, मग त्यांचा पण एक टाइमपास, मग असं त्याच्यामुळे थोडे दिवस वाढत गेले. मग रिटेक्स किती वेळा घेतले गेले असं काय? की जे एक शूटला किती एक नाही नाही, काही काही वेळ 100 रिटेक झाले. जास्त रिटेक देणार आमचा आदित्यच होता, कारण की आदित्य retake घेतो? आदित्य रिटेक घेतो जास्त. बाकी भूमी एक घेती, सगळे थोडे थोडे रिटेक. माझं एक असं होतं का मी डायरेक्शन करायचो प्लस एडिट, हे आपलं एडिट मध्ये नव्हतं, पण मी एडिट मध्ये सांगायचं का काय करायचं आपलं काय नाही. शूट मध्ये पण मेन लीड रोलला पण सगळ्याला. फक्त एवढं होतं का चिडचिड झाली नाही हे करून ते घ्यायचं. काय सॉरी म्हणायचं कोणाला? काय काय सॉरी म्हणायचं कोणाला? चिडचिड नाही केली नाही, काही नाही कोणाला? काही नाही. काय आपण म्हणजे नाही का चिडचिड करतो म्हणजे काहीतरी सगळ्यांचा फायदा झाला. चांगलं करतो म्हणून. ओके. तर मग निगेटिव्ह कमेंट्स कधी आल्यात कधी याच्यावर कसं काही होऊ शकतं? याच्यावर आहे ना निगेटिव्ह कमेंट तर कधी आल्याच नाही बरं का. सिरीजला आल्या, पण मग ते एक सीन आहे का माझी जिथे एंट्री होती ना, मी तिथं गावामध्ये असं हे फिरवतो नाही का, गोफन. गोफण फिरवतो. तर त्या टायमाला ना खरोखर आपलं आता पब्लिकला काही माहित नाही, तर ते नुसते का गोफन फिरवतोय कोण बसलं होतं म्हणे पाखर कस काय बसत्या गावावर. पण जर खरं त्याचा जर अर्थ काढला तर कसं आहे, आपलं डोंगर जवळ आहे, डोंगर त्या पाणी वगैरे तिथंच आपला प्लॉट होता गावाचा नाही का. इतके पाखर आहे नाही तर माझ्याकडे अजून पण व्हिडिओ आहे. आणि असं जास्त करून झालंच नाही का लय हेट किंवा मग लय काही कुटाने झाले, असं नाहीच. पहिल्यापासून चांगलंच राहिलो, चांगलंच कमेंट झाली. त्याचे चांगले कमेंट होते कोणत्या? आठवणीतील अशी कमेंट होती? आता सिरीजला जास्त करून कमेंट आल्या नाही का, म्हणजे एकदम आता काही आम्ही असा पार्ट दाखवलेला आहे का ज्याच्यात म्हणजे नाही का मुलगी सोडून जाते, किंवा मग असं पहिलंच आम्ही वर्क केलं असं का जिथं मुलासाठी मुलगी मी म्हणजे गेली नाही गेली, का, तर त्याच्यावरून एकदम भारी भारी कमेंट होत होत्या. तो मुमेंट खरंच बाहेर दाखवायला. आणि ब्लॉगिंग साठी पण तसंच कमेंट येत होत्या की आम्हाला पण करायचं, मग त्यांना सपोर्ट. मग जेव्हा तू व्लॉगिंग म्हणजे करत होता तू किंवा आदित्य म्हणा, तर मग ही लाईन कुठपर्यंत की आपल्याला किती दाखवायचं किती नाही? आता म्हणजे डेली कसं माहिती का, कव्हर करताना सगळंच दाखवतो आम्ही जवळपास नाही का. पण मग असं नाही का मग पब्लिक पासून लय काही गोष्टी लपवून ठेवल्या आहे. असं नाहीच आहे, म्हणजे फॅमिली, कारण गावाकडे काय तुम्ही सिक्रेट लाईफ काय जगणार आहे असे ना. आपले मित्र वगैरे ठीक आहे, काही काही मित्र मैत्रिणी अशा आहे का मी ज्यांना फॉलो करत नाही ते मला फॉलो करत नाही, पण मग त्यांचं ऐकल्याशिवाय पुढे एक पण पान हलत नाही आज. पण त्यांना अजिबात नको आहे का महेश डेरीने मला फॉलो केलं पाहिजे किंवा मग काही गोष्टी केल्या पाहिजे, असं नाहीये. म्हणजे आहे लोक म्हणजे त्या लेवलला ते ब्लॉगिंगच्या लेवलला, फॅमिलीच्या लेवलला असं. मित्रांनी कसं सपोर्ट केला या सगळ्यामध्ये काय सांगू शकतो एखादा एक्झाम्पल? सगळ्यात पहिल्यांदा आहे ना सपोर्ट जास्त ना तो नाशिक आणि खानदेशचा होता. म्हणजे त्यात माझे मित्र होते पुण्याचे, आम्ही हायटेकला सोबत होतो. आदित्यला पण त्याच मुलांनी सपोर्ट केलाय आणि मला पण त्याच. म्हणजे कसं झालं माहितीये का, सपोर्ट केलाच पहिल्यापासून. मग हे काहीतरी करते उगच असं कुठंच आहे, बॅकग्राऊंडला कुणी म्हणत असं काय सांगता नाही येणार, पण समोर किंवा कुठून म्हणजे आजपर्यंत ऐकायलाच नाही आलं काही अरे काहीतरी बोरिंग पणा करते काय, असं आलंच नाही. वा. तर आता मग महेशचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? ऍक्टिंग मध्ये पूर्ण माइंडच ब्लँक झालं हो. तसा काही विषय नाही बरं का, म्हणजे पुढं करायचं काय नेमकं. पण मग तरी पण असं वाटतं का मोठ्या लेवलला काहीतरी करायला पाहिजे. जर आदित्यनी पण सपोर्ट जर केला किंवा मग नाही का दोघांनी मिळून जर केलं तर चांगलं काहीतरी होऊ शकते. त्याच्याकडं फिल्म मेकिंगचं एक सर्टिफिकेट जर आलं त्याच्यानंतर आपण मोठं काहीतरी करू शकतोय. बरोबर आहे. काय आहे थोडे फरक विचार आहेत काही फिल्म डायरेक्ट फिल्म बद्दल? म्हणजे आपण बजेट घेऊन चालायचं जास्त करून तरी प्लॅन एवढाच आहे का आपण जर आता 800-900 पर्यंत जर पोहोचलोय, मी जर 250 पर्यंत पोहोचलोय, सिरीज जर 18, माझं डॅशबोर्ड होतं सिरीजच्या टायमाचं 108 मिलियन, तिथपर्यंत जर आपण पोहोचू शकतो तर मग मला असं वाटतं काय ना आपण हे करू, म्हणजे नाही का जे छोटे क्रिएटर आहेत त्यांना आपल्या सोबत घेऊन त्यांचे कसे फॉलोअर्स वाढतात हे डोक्यात आहे पहिलं. सगळ्यांना घेऊन मग टीम कशी जनरेट होईल आणि आपण शॉर्ट फिल्म किंवा मग एक मूवी मध्ये कसं वर्क करू शकतो हे तरी डोक्यात आहे सध्या. आणि एवढी ऍक्टिंग तेवढी प्रॉपर नाही, पण मग कसं करता येईल याच्यावर जास्त फोकस आहे सध्या. नाही थोडं बजेट जर काय ऍडजस्ट होऊ शकलं तर मग डिरेक्शन करता एक सेपरेट व्यक्ती फिल्म मेकिंग करतोय किंवा आदित्य सुद्धा शोधा किंवा दुसरं मिळू शकतं. आणि आता जे एक शब्द तर कायम राहील, जे पण आता टीम मधले मुलं किंवा ज्यांनी आमचं वर्क केलं त्यांनी हा पॉडकास्ट बघितला त्यांना एक शब्द आता माहिती राहील, जर आज जरी फ्री वर्क केलं किंवा मग आज जेवढे जमलं तेवढे पैसे आम्ही दिले, पण जरी आज जरी फ्री वर्क केलं ना त्यांची अपेक्षा सुद्धा नसेल एवढे पैसे आम्ही त्यांना देणार, फक्त सोबत सगळे राहिले पाहिजे. नाही तर मग आज काय महेश डेरे ना आदित्य डेरे वापरून घेऊ राहिले आपल्याला, हा जर त्यांच्या माइंडमध्ये जर प्रश्न असेल ना तर मग त्यांनी इथंच सोडून द्यावा. आणि जे आहे तसे सोबत राहिले ना तर त्यांनी मग विचार नाही करू शकत एवढे पैसे देणार. कारण की असं नाही का आता प्रत्येकाला माहिती का आम्ही किती कमवतो, आमच्या घरच्यांनी कमवलेलं लई ते आमच्यासाठी काय म्हणजे नाही का लगेच नाही. एक मुलांचा माइंडसेट असतो ना घरच्यांना लई कमवून ठेवले आपल्याला काय नाही करायचं,
पण मी मला माहित होतं घरच्यांनी किती कमवेल, तरी मी पुण्याला ओडिसी वगैरे केलंय, पार्किंगचे कामं केले, त्याच्यानं आयफोन घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय काम केले पार्किंगचे? पार्किंग आणि ओडीसी जे म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे याच्यामध्ये ना एक्स्ट्रा गर्दी असते हॉटेलवर. मग त्या टायमाला काय 6 ते 2 वेटरचं काम वगैरे ते सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार पुण्यात? पुण्यामध्ये. बापरे. दिवसभर कॉलेजचं वर्क, रात्री ते असं करून करून मग कुठेतरी पैसे जमावले. मग आयफोन घेतला. मग पहिला आयफोन 13 घेतला होता मग तुझं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय? ॲग्रिकल्चर केलंय मी. ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जे आपलं COAP कॉलेज आहे तिथे 1 वर्षाचा ट्रेनिंग कोर्स केला फ्लोरिकल्चरचा. तर त्याच्यानंतर असा प्लॅन होता का नर्सरी करायची. आदित्य पण चांगले एक लेवलला गेलता. मग मला असं वाटलं होतं का मग आपण एक अकाउंट बनवू, त्याच्यावर फक्त शेतीची माहिती द्यायची, म्हणजे आपलं बिझनेस पण पुढे जाईल, आपली शेती पण राहील. आणि एवढं मोठं साम्राज्य जर सांभाळायचं असेल तर ते आज लक्ष देऊन बघितलं पाहिजे. नाही तर मग मोटरीचं बटन येतं, चालू केल्यावर पाणी येतं, एवढं माहीत करून काय फायदा नाही राहत. घरचे फायनान्शियली कुठं कुठं गुंतलेले, किती कर्ज घेतलेले, हे सगळं मुलांना माहित पाहिजे. नाही तर ऐन टायमाला तुम्ही पूर्ण गुंतणार, तुम्हाला काहीच करता येणार. तुम्ही तुमच्याकडे जर विषय काय माहिती का, जेवढे श्रीमंत लोक ना तेवढे हॅरेसमेंट जास्त आहे. गरीब असांना तर उलट सोपं आहे. मला एक सिंपल सांगायचं का, आज जर आमची 22 एकर जमीन आहे, घरच्यांनी किती कर्ज घेतलेलं आहे किंवा मग यांचे सगळे गोष्टी काय हे जर माहीत नसेल ना, तर तुम्ही एक ऐन टायमाला आज झालं तुमच्यावर पूर्ण जर जबाबदारी आली तर मग तुम्ही काहीच नाही करू शकत. तुमच्याकडे पैसा जरी असला ना, तुम्ही काहीच मॅनेजमेंट नाही हालू शकत. म्हणजे मनाची तयारी पाहिजे, तुम्हाला माहित पाहिजे गोष्टी माहित पाहिजे काय चाललंय. नवीन मुलांना मला एकच सांगायचंय, जरी घरी थांबत असन तर 5 चला. तुम्ही जर 18-19 वर्षांचे असन तर तुम्ही बाजूला पडणारे, तुम्हाला लगेच पर्सनल पाहिजे राहतं सगळं. तुमच्या घरचे तुमच्या जवळ येऊन बसणार, मग तुम्ही उठून जाणार. हे बिलकुल करू नका. आजकाल ते सोकल प्रायव्हसी आले. हा, म्हणजे मला प्रायव्हसी पाहिजे, मला रूम पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, मी राहायला डायरेक्ट 3rd फ्लोअरवर आहे. 3rd फ्लोअरवर एक पिरॅमिड आहे, तिथं मी राहतो. आणि त्यावेळेस पप्पा आणि ते मम्मी, ते आता मी सांगतोय कारण की माझ्यासोबत घडतं, म्हणजे प्रत्येकासोबत घडतं. तिथं पप्पा मम्मी ते येतात किंवा घरातला प्रत्येक माणूस जिना चढून, मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो, 40च्या पुढचा माणूस आहे ना, 3 फ्लोअर चढणं म्हणजे ना तो हमाघुमच होणार. कारण मी होतो, मला माहिती आहे. तिथपर्यंत जात्या तरी येत्या आणि काय चाललंय काय नाही तुमचं, म्हणजे नाही का हे विचारते. म्हणजे मी तरी टाइम देतो. मला तर कसं खाली व्हिडिओ करा, वर जाऊन एडिट करा, त्याच्यामुळे नाही टाइम देतात. नवीन पोराला एकच आहे का, उठून नका जाऊ भाऊ, तिथं बसा. आणि तुम्हाला जर आज नाही कळलं ना घरी काय चाललंय, मग तुम्ही तुमच्याकडे पैसा आणून तुम्ही काहीच सिस्टम नाही हालू शकत. आणि इथून पुढचे गॅप वाढत चाललेला आहे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. जेवढं मोठं घर तेवढं प्रत्येकाची सेपरेट रूम. आई वडिलांना काय वाटतं की मुलाला कळू नये, की टेन्शन देऊ नये आपण मुलाला, की एवढं कर्ज आहे. पण त्याला कळलं पाहिजे, त्याशिवाय तो जबाबदार नाही होणार. ते तर आहेच. म्हणजे केलं पाहिजे, घरच्यांसोबत बोललं पाहिजे, काय चाललंय ते कळलं पाहिजे. मला मग आदित्य आणि तुझा एखादा अनुभव आठवतो का, एखादा की लहानपणीचा किस्सा एखादा? लहानपणीचे किस्से तसं मी ना 7वी पासून बाहेर आहे मावशीकडंच. आणि त्याच्या आधी आम्ही सोबतच होतो नाही का. म्हणजे असे एवढे काही किस्से नाही, जास्त करून दादा आणि मी सोबत राहायचो. मारत ते आदित्य ते पण तुम्हाला सांगितलं असं एखाद्या वेळेस. म्हणजे दोघं जरी काही तिघांनी जरी मिळून काही कांड केले तर मार हा आदित्यला खायला लागायचा. तो म्हणलेला आहे की त्याच्यामुळे मग दुसरे असं काही एवढं हे नाही. कारण की आमचं कसं होतं, एकांत घर आहे, त्याच्यामुळे शाळेत जाणं, घरी येणं आणि पहिलं काम करणं लहानपणापासून तेच डायरेक्ट. की आम्ही लई शॉकिंग, किंवा मग आम्हाला जास्त करून कोणत्याही खेळांची जास्त माहिती नाही का. मुलांमध्ये खेळायला गेलं ना तर मग ते माहित होतं. तुम्ही जास्त गेलेलं नाही का? जास्त काही गोष्टीच नाही, जास्त पोरांमध्ये नाही, काही नाही. आपलं घरचे काम आणि आपण असं. बापरे. हो, तर मग आपल्याकडे एक रॅपिड फायर आहे, मग आपण ते घेऊन चालू. जे मग ते बोलून मोकळा, ठीक आहे. तर दिवसभरात व्लॉगिंग करणं आवडतं का रात्रीचं एडिटिंग करायला आवडतं? ब्लॉगिंगच. एडिटिंग ते सोपं आहे, मोबाईलवर करायचा, व्हिडिओ काढायचा, आलेले इलेक्शन रेकॉर्ड करायचे, संपलं. बरं. तर गावचा आपला एरिया आवडतं का? तू तर पुण्यात पण राहिलेला आहे, शहरातला आवडतं गावचा वातावरण? एनी टाइम. मी पण कमेंट वाचणं जास्त आवडतं का व्ह्यूज किती आहेत हे बघणं जास्त आवडतं? कमेंट बघणं. कारण की पब्लिक जे करते ते काहीतरी मनापासून लिहिलं जातं आपल्यासाठी, ते वाचणं जास्त आवडतं. तर मग ब्लॉग मध्ये कधी जास्त कोणाला त्रास दिलाय? आदित्यला म्हणा किंवा भावाला कधी ब्लॉग करत असताना किंवा घरी आदित्यला कधी त्रास दिला तू? हा, मग आमचं एक होतं प्रमोशनचं, जर व्हिडिओ असेल ना तर मग त्या टायमाला शूट करायला, मग एक अचानक प्रमोशन आलं असेल, शूट करायचं कोणीचं, मग तो जास्त करून भाव खाणार किंवा मग तो टाईप होतो. कधी झालं नाही का की कॅमेरा घेतलाय, एक ठरवलंय, तू विसरून गेलाय, म्हणजे काय बोलायचं विसरून गेला, असं झालंय? तिथं प्रत्येकच व्हिडिओ होता किंवा मग ते प्रत्येक सीनला होतं असं. सर्वात जास्त डिसलाईक कोणत्या ब्लॉगला होतं आठवतंय? नाही, असं नाही झालं कधी.
नाही म्हणजे आले जेवढे चालले होते ना व्ह्यूज, ॲव्हरेज व्ह्यू 100K 200K चालूच राहते असं. बरे समजा एक ऍक्टर धरून चालू आपण की ज्याला तुझ्या सिरीज मध्ये आणायची इच्छा आहे असं कोणाच शब्द नाही मला माझ्यापेक्षा जे छोटे ना ते कसे माझ्या सिरीज मध्ये येतील, ते कसे मोठे होतील ओके याच जास्त करून हे. ओके ब्लॉगिंग म्हणजे तुझ्यासाठी काय एका शब्दात काय सांगशील ब्लॉगिंग माझ्यासाठी एवढंच आहे का मी माझा भूतकाळ बघू शकतोय. तुझा आवडता डायलॉग काय तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. पूर्ण म्हणून दाखव ना एकदा तोच. एवढाच एकदम फ्लो मध्ये झालं पाहिजे. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. बर जर इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया नसतं तर मग महेश कुठं असतं. जर इंस्टाग्राम सोशल मीडिया नसतं तर मी मस्तपैकी आपला काहीतरी बिझनेस असता आणि घरच्यांच्या सपोर्टमध्ये असतो. पण सोशल मीडिया आल्यापासून मला एकले भारी झालं का मी घरच्यांसोबतच राहतो. जे पण प्रमोशन त्या टायमाला कमीत कमी मला घरच्यांसोबत बोलता येतं. एक असं काम असतं माणसाचं, जर जॉब आले तर ते काय करणार, दिवसभर काम करणारे कुणी जर तू बाजूला आहे मा काम चालू आहे, काम ते काम मला असं आहे माझ्या घरच्यांचं काम असतं तर त्याला म्हणजे तुमचं काम बंद करा, या आपलं व्हिडिओ काढायचा आहे. किंवा असे काही प्रमोशन येते का जिथं स्पॉन्सर्ड असतं, वेट एन्जॉय वगैरे, वेट एन्जॉय असेल किंवा कोणते पे असेल तर तिथं त्यांना घेऊन जावं लागतं, हॉटेल असेल. पण बॉन्डिंग चांगलं अजून वाढत गेलं आमचं नाही का असं. तुमची आजी खूप आजी मध्ये बाबा असते. आजीचं कसं आजी कसं केवढी ऍक्टिव्ह आहे तुमच्या सगळ्यांमध्ये. विषय काय माहितीये का, तुम्ही अचानक कधीच बनवू नाही शकत. जे काय असतं ते रक्तात राहतं. आता तुम्हाला हे माहितीये का, आखाडी वगैरे जे सोंगांचा वगैरे कार्यक्रम असतो तिथं बाबा ते सोंगांचा वगैरे कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे. म्हणजे कुठं आपलं डेरवाडीला धानदरफळला जे प्रॉपर गाव आहे, बर आजीला पण काही ना काही म्हणजे आपल्या गवळणी वगैरे पाठ हे ते पाठ, म्हणजे ती पण एक ऍक्टिंगच्या ह्याच्यात मध्येच आलं, सिंगिंग म्हणा. त्याच्यानंतर पप्पांना आहे ना लहानपणापासून आवड आहे का हे सिस्टम चालतं कसं, हे बनतं कसं, किंवा मग तुम्ही काय करू शकता. आज आम्ही अशा लेवलला आलेलोय ना का आदित्याचं काही सॉंग आले ना त्याच्यानंतर पप्पांचं डायरेक्ट म्हणणं आहे, आपण आहे ना अजय अतुल. अजय अतुलचं नाव घरच्यांनी म्हणणं म्हणजे माझ्यासाठी आणि मी म्हणतोय अजय अतुल पैसे घेतो किती, तुम्ही विचार करू राहिले. नाही आपल्याला ते गाणं करायचंय. म्हणजे एक असं आहे त्यांचं आता की आपण आहे ना थोडं शेतीकडे तर लक्ष देतोय, हे तर करायचंच, पण मग याच्याकडे कसं जास्त फोकस करता येईल किंवा मग सेटअप कसा लावता येईल, पूर्ण सिस्टम कसा लावता येईल, अतुल असं सिस्टम ते घरचे लावायला बघते. बापरे. मग आम्ही नको यार, घर नाही आपल्याला करायचंय असं म्हणतो. नाही आपण बोलणं की आम्हाला आजीवर काम करायचं आणि आईवडिलांनी म्हणणं की तुम्ही त्याच्यावर काम करा ही गोष्ट वेगळी. पूर्ण वेगळी आहे. याच्यामध्ये अजून आपल्याला भारी वाटतं की म्हणजे आम्ही म्हणतो नको, आम्ही थकलो आता. घरचे म्हणतो नाही रे आता आपले ते करायचे. महेशचं सगळ्यात आवडतं फूड कोणतं आहे. तशी मेथीची भाजी फेवरेट आहे, बाकी तसं काही एवढं हे नाही. दिवसाला तू किती वेळा स्वतःचे व्हिडिओ बघतो. म्हणजे रील्स दिवसाला स्वतःचे रील्स किती वेळ बघतो. नाही असं तर कधी नाही होत, कारण एडिटिंग मध्ये शूट मध्ये एवढा टाइम निघून जातो का, म्हणजे एडिटिंग मध्ये तर प्रॉपर अंदाज येऊन जातो का आपण काय करतोय. बाकी रील्स बघायला भरपूर टाइम राहतो, तसं काही नाही. सगळ्यांचे रील्स बघतो. माझं होतं नाही का की पॉडकास्ट एडिट करताना असतो व्हिडिओ 4-5 वेळा बघितलेला असतो, त्यामुळे नंतर प्ले जेव्हा तो लाईव्ह होतो तेव्हा पाहिजे इच्छाच राहत नाही, इतक्या पाहून झालेलं ऑलरेडी. हा तेवढं होतं, कारण की मग एडिटिंग मध्ये सगळं प्रॉपर कळून गेलेलं असतं. झालेलं असतं. एक होतं फक्त का समजा जर शूट वगैरे केलं आणि एडिट करायचंय, 10 मिनिटं जर एडिट केलं ना मग एक झोप लागायला चालू होती. मग ते अर्धा तास 1 तास झोपतो आणि मग पुन्हा एडिटिंग. सगळं ब्लॉग एडिट करायला काय ते 15-20 मिनिटं लागते, त्याच्यात मी झोपायचा प्रयत्न करतो. जे मोठे पॉडकास्ट असेल किंवा आपली सिरीज असेल त्या पोरांचं मग आता मेहनत ती आता आमच्या लक्षात यायला लागली. असं मी रात्री 3-3 पर्यंत झोपत नाही जर एडिट चालू असेल तर. आता आमचा जो एडिटर आहे ना पीएन, मी तुम्हाला जो म्हणलो त्याला तुम्ही 3 वाजता जरी फोन, हा बोल ना महेश, जागाच आहे. सकाळी फोन केला, हा बोल ना महेश, पण त्यांचा आवाज चेंजच होत नाही. मग असं कसं काय, मग त्याला एकदा मी असं विचारलं, अरे तो आवाजात कसं काय चेंज नाही होत. मग तो म्हणतो अरे मी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागतो आणि सकाळी लेट उठतो ना, मग घरच्यांचा जर फोन आला ना तर मग मी पटकन उठून, मग ती सवय लागली घरच्यांसोबत एकदम चांगला आवाज काढायचा का हा जागा आहे. मग ते सगळ्यांसोबत त्याचं तेच झालंय आता असं. हो. तर मग एक काय सल्ला सांगशील तुझ्या फॅन्सला सगळं, किंवा आई त्याच्या की तुझ्या फॅन्सला काय. सगळ्यांना तर मग एकच सांगणार आहे का, जर सोशल मीडियामध्ये यायचंय तर पूर्ण यायचंय म्हणूनच या, नाही तर मग लग्न होस्तोवर करायचं किंवा 10 दिवस करायचं, कन्सिस्टन्सी नाही असं येऊ नका. यायचंय तर पूर्णपणे उतरच त्याच्यात मग असं, आणि खराब काही करू नका, जे काही ते रिअल द्या फक्त एवढंच. मग आता काही मुलांचं काय म्हणणं असतं की मग आमच्याकडे आयफोन नाही, कॅमेरा नाही, त्यांना काय नाही सांगशील. हे सांगूच नका. आदित्याच आदित्य मग आता मी काही सांगतच नाही. आदित्याकडे ना सॅमसंगचा M01 होता, तो 6,000चा फोन आहे, त्याच्यात तो एकदम बाप क्वालिटी देत होता. मग तुम्हाला कशाला कॅमेरा पाहिजे करायचं असेल ना माणूस, तुम्ही एक व्हिडिओ एक बघितलं की इंस्टाग्रामवर जे ब्लर व्हिडिओ राहते ना ते एकदम हाय लेवलला राहते, आणि तुमची जे एकदम क्वालिटी व्हिडिओ एकदम भारी शूट बीट करेल त्याला व्ह्यूज कमी राहते. 100%. आणि ते करते पोरं काहीतरी त्याला जास्त व्ह्यू राहते. स्टार्टिंगला जर तुम्ही काही काय तुमच्या जे काही आहे मोबाईल कॅमेरा, तर बघ 700 रुपयात मग भेटतो,
मॅपलचा. बरोबर. 700 तुम्हाला मॅपल नाही भेटतो. बोय म्हणून मोबाईल तर आता मुलाकडे नाही हे म्हणू नका, आजकाल नाही, प्रत्येक प्रत्येकाकडे कॉमन मोबाईल झालेले. त्यामुळे ती तुम्ही ऑप्शन देऊ शकतच नाही. अपग्रेड करा. मी तर म्हणते पार तुमचे सगळं मॅकचं राहू दे, सगळे ऍपलचं वापरा, पार एकदम ब्रँडेड वापरा. पण कधी मग आज पुढे जर तुम्ही गेल्यावर नोकियाचा मोबाईल वापरते, मग त्याच्यातून तुम्ही 10 रुपये कमवले ना, मग तुम्ही अपग्रेड करा कोणता हळूहळू. मोबाईल आहे? आयफोन नाही, साधा आहे. हे बघ, हळूहळू अपग्रेड केलं ना बरोबर. कधी पण चांगला. आता आदित्यकडे पहिला 13 होता, त्याने तो विकला, मग 16 घेतला. मग मी पण 15 विकला, मग 16 घेतला. मग अपग्रेड करीत गेलो आम्ही, असं नाही. तुला सांगतो की माझं एक ना कोडिंग चॅनल होतं, आहे म्हणजे अजूनही, त्याचा काही जास्त यूज नाही. त्याचा पहिला खर्च किती असतं एक एक व्हिडिओ करायचा? बरं सांग, ट्रायपॉड किती घेतला असं अंदाज? मी म्हणजे कॅमेराचा ट्रायपॉड का ट्रायपॉड, मोबाईलचा ट्रायपॉड किती कॅमेरा? 2-3 हजार रुपये, 3-1 हजार रुपये. अरे एवढं नाहीये. कॅमेराचा ट्रायपॉड, मोबाईलचा ट्रायपॉड साधा आपला मोबाईल लावण्या. मोबाईलचा नाही. मग ते येईन तरी पण 150, 200, 300 पर्यंत येऊन जातो. मी तो 190 ट्रायपॉड घेतला. हा बरोबर, 150, 200 पर्यंत. 700 रुपयाचा मग त्यावेळेस 900 रुपयात शूट चालू झालं. हम्म. काय लागतं सांग मला? हे करायचं असलं ना, माणूस काही पण करू शकतोय, तर ती जिद्द पाहिजे. करता शिवाय आलं हाय क्वालिटी असं काही नाही की मी म्हणजे म्हणतोय की एकदम बोगस क्वालिटी. पहिली गोष्ट सांगायला सांगतो की फक्त ऑडिओ बेस्ट ठेवा. व्हिडिओ एक वेळ कॉम्प्रोमाइज चालतोय, कॉम्प्रोमाइज चालतो. बरोबर बरोबर. ऑडिओ अजिबात चालत नाही. आपल्या सिरीजला ना तेच झालं नाही का, आम्ही सिरीज कंटिन्यू करायची, तर मग काय आम्ही लगेच सिरीजसाठी माहिती घेतला होता हॉलीलँडचा. सो थँक्यू सो मच महेश, तुम्ही आलास. आणि एकदा परत आपण सिरीजच्या पूर्ण टीमला घेऊन भेटू. हो नक्की जेव्हा नक्की. तुला सगळ्यात ऍडजस्ट होईल तेव्हा त्यांना सांग. थँक्यू सो मच. आणि आमच्याकडे छोटी आठवण मिळतो तुझ्याकरता, साहित्यकडे आहे. मी आता हे पण सांगून टाकतो का, मी ज्यावेळेस पॉडकास्टला निघलो होतो ना, तर मग मम्मीला मी भेटू. मम्मी म्हणली कुठे चालला? आत्ताच त्याला सांगण्यावरून. म्हणलं अगं ते चाललोय. मम्मीला फक्त म्हणलो का पॉडकास्टला चाललोय आणि राहुरी फॅक्टरी चाललोय. मग म्हणली ते प्रसाद महाजन त्यांच्याकडे का, म्हणजे तिला नाव ध्यानात आहे. तिला काकू ओळखतात म्हणले संपला विषय. आणि ती म्हणते मग आता 100% गिफ्ट घेऊन येतोय. म्हणलं हा, मग काय इंग्लिशच्या नाव. काकू ओळखतात म्हणल्या विषय थांबला. कारण ते आदित्यच म्हणजे पहिलंच पॉडकास्ट आहे. हा तेव्हा पहिला झालं, तेव्हा पहिला होता. पहिलाच होता पॉडकास्ट. मी तर म्हणतो मला आहे ना एक मुंबईवरून एक कॉल आहे बरं का. मम्मी मला एक कॉल होता, ती पत्रकार आहे, त्यांचा मला कॉल की तुला आदित्यचा जुगाड लागतो कुठून? तो म्हणे त्याचा पॉडकास्ट कमी आहे म्हणे, आणि जे 2 आहेत ते तुम्ही तुझ्या चॅनलवर आहेत. मी म्हटलं हाय, मी असं नाही तुला शायनिंग मारली की हाय म्हटलं, आता आम्ही कसे कॉन्टॅक्ट करतोय आता काय. आता तर हे नाही म्हटलं की आपली जवळ जवळचं आहे, हा, येते मग. म्हटलं ना मी. पण मला कसं नंबर होतं मागितलेला आहे, नंबरचं नंबरचं काय काही देऊ होतं शकत नाही मी. नंबर काय आम्हाला काही वाटत नाही का पब्लिकने आपल्याला फोन करावा, सगळ्या लोकांनी बोलावं. तर आमच्या सिरीजचा जे तुम्हाला किस्सा सांगतो, आमचं जे झेरॉक्सचं सेंटर, माझं झेरॉक्सचं शॉप आहे असं त्यात दाखवलं होतं. तर ते दादा होते, ते म्हटले ठीक आहे बघू म्हणे आपण, नाही का. आता मी तर श्रद्धाला माझा नंबर सांगणार आहे. नंबर सांगायचा तर मग कोणता सांगावं म्हणलं, एक रॅन्डम सांगून देतो म्हणलं. पण ते म्हणले नाही, आपला नंबर सांगा म्हणे. म्हणलं ठीक आहे सांगतो म्हणे नंबर. बरं का म्हणलं, जर नंबर सांगितला तर परेशान होशाल. ते म्हणले नाही काय म्हणे, आपण अंदाज घेऊ. आता आम्हाला याच्या आधी पण आम्ही एखादी वस्तू सेल करायची, त्या टायमाला नंबर दिले, त्या टायमालाच आम्हाला अंदाज आला किती फोन येतात. त्यांना फोन नंबर दिला त्यांचा, मी सांगितला, त्याच दिवशी त्यांना ना 3-4 हजार फोन आले वन टाइम डायरेक्ट. नंतर फोन स्विच ऑफ करून टाकला. मग नंतर म्हणलं करून पाय बरं, आता फोन ट्राय मारून पाय. आमचा फोन लागा ना, म्हणलं झालं किस्सा संपलं. ते थोडं कसं होतं, नंबर दिला ना तर फोन पब्लिक तेवढं प्रेम आहे पब्लिकचं म्हणून. एक सजेशन आहे बघ की तू आणि आदित्य पुणे म्हणा किंवा नगर म्हणा एक मीटअप ठेव. हा बघू आता मीटअपचं पण चाललंय आता, नाही का. कारण तो सल्ला आहे माझ्याकडून की खूप जण येतील तुझे मीटअपला, सांगायची गरज नाही. तू एक रील टाकली ना तर मीटअपला तुमचे बघू आता हळूहळू प्लॅन करतो. तसं कॉलेज जास्त करून आज चालले का, कॉलेजमध्येच कॉलेजमध्ये भेटत जायचं. कोणतंही चांगलं कॉलेज निवडायचं आणि तिथेच जाऊ शकतो. आणि तुम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर कोणतं वेळ नाही पण म्हणणार नाही. तेवढं आहे. थँक्यू सो मच. आणि एक छोटीशी आठवण मिळते तुझ्याकरता आमच्याकडून, सो प्लीज असा सपोर्ट राहू द्या तुमचा पण, आम्हाला बोलवत चला. अरे नाही रे, आता आपण टीमला घेऊन भेटू एकदा. हो नक्की. थँक्यू सो मच. सो गाईज दॅट्स इट. जर तुमची स्टोरी इन्स्पिरेशनल असेल, किंवा तुम्ही एक क्रिएटर असाल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला या खालच्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा या ईमेलवर मेल करू शकता. आणि तुम्हाला आमच्या गप्पा कशा वाटल्या मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण की मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा पॉडकास्ट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये, एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू, हॅव अ गुड डे अँड बाय बाय.